आणि मग तो खासगी वकिली करू शकतो का नाही करू शकतो, तो पार्लमेंटच्या प्रोसिडिंग्समध्ये सहभागी होऊ शकतो का नाही होऊ शकत, आणि मग तो तिथे मतदान करू शकतो का नाही करू शकत, या धर्तीवर आपल्याला प्रश्न विचारला. सगळं कळलंय, आपण कोणाला तरी ते सांगू शकतो. कोणाला तरी आपण एखादी गोष्ट तेव्हाच सांगू शकतो तेव्हा आपल्याला नीट कळली आहे ना ती, की लावावंच लागतो, वर्ग लावावंच लागतात आणि चाणक्यकडंच या आणि माझ्याकडे, असं नाहीये बरं का. ते तुम्ही स्वतः ठरवायचंय. मी हे स्पेसिफिकली ज्या लोकांनी ऑलरेडी कोणी रेफरन्स कोळंबे देसले नाही, पुन्हा सांगतोय म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो, मी नाही वाचलेला. आता जे रेफरन्स मी तुम्हाला सेशन मध्ये तुमचे झालेत 17 इकॉनॉमिक्सचे, कुठलं पुस्तक सांगितलं वाचायला? नितीन सिंगाने मी सांगितलं. एमपीएससीच्या पोरांना मी जबाबदारीने सांगत होतो बरं का, माहिती आहे या लोकांना. आता ते पुस्तक एमपीएससी साठी लिहिलेलं नाहीये, पण त्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीनं गोष्टी मांडल्यात ना, त्या अजूनही कुठल्या पुस्तकामध्ये मला सापडलेल्या नाहीयेत बरं. ओके, ठीक आहे. सो अगेन द पॉइंट इज, दोन अप्रोचेस असू शकतील. काही लोकांनी अभ्यास केला, आता त्यांना वाटू शकतं की आता हे थोडंसं माझ्यासाठी अवघड आहे किंवा वाटू शकतं, आणि हा मानवी स्वभाव आहे की ज्याच्यासाठी मी प्रिपरेशन केलं होतं. विषय मोर दॅन 50% बुक्स आता तुम्ही जे वापरताय ना, तेच करायचे आहेत तुम्हाला पुढे. फक्त तुम्हाला ज्या नवीन गोष्टी किंवा यातले काय नाही वापरायचे आणि नवीन काय करायचं यामध्ये थोडासा बदल असू शकतो. आता जी पुस्तकं तुम्ही वापरताय, मोर दॅन 50% तुम्हाला आहे तशी तीच पुस्तकं वापरायची आहेत. नवीन इथिक्स सारखा विषय असू दे, GS4 250 मार्काचा पूर्ण वेगळा विषय ना. एमपीएससीचा म्हणजे एमपीएससीच्या सिलेबसचा आणि इथिक्सचा काही संबंध नव्हता. तो आता नवीन टाकण्यात आलेला आहे. आणखीन एखाद GS1 मधला सोसायटीचा पार्ट असू दे, जो HRD मध्ये आधी बघायचो, पण अगेन खोलात जाऊन विषय एमपीएससी कसा टाकताय, सिलेबस कसा टाकताय हे आपल्याला बघावं लागणार आहे. पुन्हा आता युपीएससी मध्ये वर्ल्ड हिस्ट्री, वर्ल्ड जिओग्राफी आणि हे विषय आहेत, तर पुन्हा आपल्या सिलेबसला येणार आहेत का नाही येणार आहेत, जेव्हा एकदा सिलेबस क्लॅरिटी येईल तेव्हा लक्षात येईल. पण द पॉइंट इज, आता तुम्ही जे रेफरन्स पुस्तकं वापरत आहेत ना, पॉलिटिक्स असू दे, जिओग्राफीचं असू दे किंवा हिस्ट्रीचे असू देत, फॉर दॅट मॅटर, त्यातले काही गाळावे लागणार आहेत, पण हे बेसिक रेफरन्सेस ना तुम्हाला वाचावे लागणार आहेत. त्याच्यापासून सुटका नाही. सो अगेन, जेव्हा मी म्हणतोय की अप्रोचेस, आधी काही लोकांचा एक अप्रोच होता की ओव्हरवेल्मिंग, की आता हे असं झालंय, डिस्क्रिप्टिव्ह झालंय आणि मला खूप आता आय एम सो कम्फर्टेबल आणि आता मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये क्लिअर करतो. ही चांगली बरं का, ही फिलिंग असणं चांगलं आहे, पण अगदी याच्यामुळे असं ओव्हरवेल्मिंग व्हायची गरज नाहीये. किंवा मग दुसरं टोक पण आता काय सोडूनच देतो, हे दिस इज नॉट माय कप ऑफ टी या टाईप, की मला फक्त पाठांतर करायची सवय होते, हे असं तुम्ही स्वतःला ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एमपीएससी करायला आलात तेव्हा तुम्ही एमसीक्यू साठीच आधीपासूनच तयार होता का? असं नाहीये ना काही. म्हणजे तुमच्या मनात काहीतरी होतं की ज्याच्यामुळे तुम्ही ही परीक्षा द्यायचं ठरवलं. सोपं किंवा अवघड हा क्रायटेरिया नाहीये बरं का कुठेच. म्हणजे आता, म्हणजे रिअलिस्टिक एक्झाम्पल आहे, आता एक झालेला IAS मुलगा महाराष्ट्रातलाच, त्याने मागे एक ट्विट केलं होतं की मी 4-5 वेळेस कंबाईनची परीक्षा दिली. IAS आहे ना तो, आता कंबाईनची परीक्षा दिली पण एकदाही पास नाही झालो. म्हणजे हे सोपं किंवा अवघड अशातला प्रकार नाहीये. तो तुमचा अप्रोच काय त्या परीक्षेकडे बघण्याचा. आता हे जस्ट अप्रोच बदलायला पाहिजे, थिंकिंग प्रोसेस बदलायला पाहिजे, म्हणजे नेमकं काय करायचं हेच आपल्याला पुढच्या काही काळात बघायचं. जस्ट मी पुढच्या वेळामध्ये तुम्हाला काही टास्क पण देणार आहे, छोट्या छोट्या, टू बिगिन विथ म्हणूनच सेशनला नाव दिलं. सुरुवात कुठून करू, काय करू. म्हणजे आता जस्ट तुमच्या पुढे ऑलरेडी 2-4 सत्र झाली आहेत. बाहेर पण कुठेतरी तुम्ही सेशन्स आता ऐकतच असाल, काय युट्यूबवर सतत तेच चालू आहे ना आता काय आणि प्रश्नचिन्ह. सो मुद्दा की आजच्या सेशन मध्ये हे बघायचं की आजच्या सेशनचा अजेंडाच तो आहे की जस्ट आत्तापासून आता काय करायला पाहिजे. आम्ही आमचा अटेम्प्ट पुढच्या वर्षीच आहे आणि मग आतापासून आम्ही काय केलं जेणेकरून की आम्ही कम्फर्टेबल होऊ. पुढचा रायटिंगचा जो ऑक्टोबर साधारण म्हणू शकतो आपण, जर पुढची जर प्रिलिम्स एप्रिल मे मध्ये झाली तर ऑक्टोबरमध्ये म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये तुमची मुख्य परीक्षा होऊ शकते, जी वर्णनात्मक म्हणजे तुम्हाला उत्तर लिहायची आहेत त्या पद्धतीची असू शकते. सो दिस इज टेंटेटिव्ह टाइम टेबल, जशी एमपीएससी दरवर्षी परीक्षा घेते त्याप्रमाणे. झालं. सो अगेन द पॉइंट इज, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पोरांनो, these are the paradigms that will keep shifting. 2012 पूर्वी एमपीएससीचा पॅटर्न वेगळा होता. बरोबर पुन्हा 12 ते 22 म्हणजे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये पॅटर्न चेंज झाला. यापूर्वी डिस्क्रिप्टिव्ह होता 12च्या पूर्वी. 12 ते 22 पर्यंत एमपीएससीनं पुन्हा तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ठेवला, कारण काही असू देत. पुन्हा 22 नंतर पॅटर्न चेंज केला, डिस्क्रिप्टिव्ह केलं. वी नेव्हर नो 2023 ला काय होणार आहे आपल्याला माहित नाहीये. सो द पॅराडाइम्स विल कीप शिफ्टिंग, बट सम ऑफ द बेसिक प्रिन्सिपल विल ऑलवेज रिमेन द सेम.
when I say always remain the same, तुम्हाला तुमची टेबल, तुमचा टेबल, तुमची खुर्ची आणि तुमचा 8, 9, 10 तासाचा रोजचा अभ्यास हे कधीच बदलणार नाही. कितीही पॅटर्न बदलू दे आणि कितीही सिलेबस बदलू दे आणि कितीही मार्कांची आणि कितीही मार्कांचा इंटरव्ह्यू असू दे, रायटिंग असू दे, काय एमसीक्यू असू दे, हे तर बदलणार नाहीये. तुमचा अभ्यास बदलणार नाही. फक्त अभ्यासाची पद्धती वेगळी असू शकते. दिस इज द बेसिक प्रिन्सिपल की तुम्हाला रोज 8, 9, 10 तास बसून अभ्यास करावाच लागणार आहे. काही लोकांना वाटत असेल की आता माझ्यासाठी सोपं झालं, मला डिस्क्रिप्टिव्ह किंवा रायटिंगची सवय होती, थोडंसं तुला बेनिफिट मिळू शकतो, पण ते माझ्यासाठी सोपं झालं असा अर्थ होऊ शकत नाही त्याचा, किंवा कोणासाठी तरी खूपच अवघड झालं असं पण नाहीये. इन्फॉर्मेशन इज द बेसिक रिक्वायरमेंट. कुठली पण परीक्षा द्या, युपीएससीची असू दे, एमपीएससीची असू दे, कंबाईनची असू दे, इन्फॉर्मेशन असल्याशिवाय तुमच्या डोक्यामध्ये ते प्रोसेसच सुरू होणार नाही. बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला आधी लागणारच आहे. फक्त ती तुम्ही जी इन्फॉर्मेशन पुस्तकांमधून मिळवताय, मग त्याचं नॉलेजमध्ये कसं कन्व्हर्जन आणि मग ते पेपरवर कसं उतरवायचंय हे आपल्याला शिकायचं आहे. मागच्या बॅचेसच्या लोकांना माहित असेल की जेव्हा आपण सत्र घेत होतो त्या सत्रांमध्ये पण आपण हेच बोलत होतो. म्हणजे मी तुम्हाला सतत सांगत आलोय की कुठलं तरी एक पुस्तक वाचत राहा, कुठलं तरी एक पुस्तक वाचत राहा, सतत दिवसातलं एक कुठलं तरी पुस्तक वाचत राहा. मी तुम्हाला सांगत आलोय की रोज एक बॅगमध्ये हे तुमचे रेफरन्सेस सोडून म्हणत होतो मी. असं नाहीये की ते वाचलंच पाहिजे, नेसेसरी नाहीये ते, पण कुठलं तरी एक 20 मिनिटं द्यायची होती फक्त तुम्हाला. ते अजूनही ते ठेवायचंच बघा करत करत. ते दिसा म्हणजे रामदास स्वामी म्हणतात, दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. रामदास स्वामींना एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे हे बहुधा आधीच कळलं होतं. सो हे बदलणार नाहीये. तुझा रोजचा 8, 9, 10 तासाचा अभ्यास टेबल खुर्चीवर तू आणि तुझा अभ्यास हा स्वाध्याय तुझा कधीच बदलणार नाही. अभ्यासाच्या पद्धतीमध्ये थोडेफार चेंजेस करावे लागणार आहेत. स्ट्रॅटेजी वेगळ्या पद्धतीची असावी लागणार आहे. आधीच्या आपल्याला आता एमपीएससीची रिक्वायरमेंटच होती हो एमसीक्यू. मग ती डिमांड एमसीक्यूची तर सप्लाय पण तोच झाला पाहिजे. त्याच्यामुळे हजारो एमसीक्यू आपल्याला सोडत बसावं लागायचं. पण आता ते राहिलेलं नाहीये. आता ते राहिलंय ते पुरतं फक्त प्रिलिम्स पुरतं राहिलंय. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेचा पॅटर्न आता बदललेला आहे. त्याच्यामुळे आता एमपीएससी इज डिमांडिंग द रायटिंग प्रॅक्टिस. मग ती आपल्याला आता पूर्ण करावी लागणार आहे. आजपर्यंत सर मी कधीच लिहिलेलं नाहीये, किंवा मला लिहायलाच येत नाहीये, किंवा मला भीती वाटते. जी गोष्ट आजपर्यंत आपण केली नाहीये त्याची भीती कसं काय वाटते? केल्यावर जमलं नाही, प्रॅक्टिस करतोय तरी जमत नाहीये, मग भीती वाटण्याचं काहीतरी कारण आहे त्याला सबस्टॅन्टिव्ह. पण जी गोष्ट मी आजपर्यंत कधी केलेलीच नाहीये, फक्त आपल्याला ते सोपं वाटतं. काहीतरी प्रश्न दिला आणि खाली 4 पर्याय पण दिलेत, उत्तरं पण दिलेत. फक्त आपल्याला त्यात काय करायचंय, त्यातलं बरोबर निवडायचंय. सोपं करून दिलं ना रे त्यांनी उत्तर दिलंय, फक्त तुला निवडायचंय त्यातलं कुठलं आहे. त्यांनी 4 ऑप्शन दिले तुला, त्यातलं एक निवडायचंय कुठलं तरी. मग आपल्याला थोडंसं कम्फर्टेबल वाटतं की ह्यातलं एक कुठलं तरी निवडायचं ना. आता तिथे तसं नाहीये. हे उलटा अप्रोच पण असू शकतो की आता मला काहीतरी प्रश्न विचारलाय आणि त्या विचारलेल्या प्रश्नातलं मला लिहायचंय. काय लिहायचंय की से फॉर एक्झाम्पल तुमचं झालंय मॉड्यूल म्हणून मी बोलतोय, किंवा काही लोकांचं व्हायचंय. समजा आपण पॉलिटी शिकलो, तिथे एक अटॉर्नी जनरल नावाचा प्रकार असतो. त्याला भारत सरकारचा वकील, लॉयर. आलेला प्रश्न सांगतोय मी. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया इज कॉल्ड एज द चीफ लीगल ऍडवायझर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. चीफ लीगल ऍडवायझर अँड ही इज अ लॉयर ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड डिस्कस असं म्हणतात. आता आजपर्यंत आपल्याला प्रश्न आले होते की कुठल्या कलमामध्ये अटॉर्नी जनरलची तरतूद आहे, आणि अटॉर्नी जनरलचे काय काय अधिकार असतात, त्याच्या पॉवर्स काय काय असतात, आणि मग तो खासगी वकिली करू शकतो का नाही करू शकतो, तो पार्लमेंटच्या प्रोसिडिंग्स मध्ये सहभागी होऊ शकतो का नाही होऊ शकत, आणि मग तो तिथे मतदान करू शकतो का नाही करू शकत. या धर्तीवर आपल्याला प्रश्न विचारला ऑब्जेक्टिव्ह. पण आता काय प्रश्न विचारतो, तो चीफ लिगल ऍडवायझर आहे आणि तो भारत सरकारचा वकील आहे. डिस्कस. आता काय डिस्कस करायचं, आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना, आपल्याला ते तुकड्या तुकड्यांमध्ये माहिती आहे सगळं. आपल्याला फक्त ते जोडायचंय आणि ज्या गोष्टी विचारल्यात त्या फक्त मांडायच्या. आता हे वाटतंय तेवढं सोपं पण नाहीये बरं का, आणि दिसतंय तेवढं अवघड पण नाहीये हे दिसतंय, कारण तुझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे. ती असलेली इन्फॉर्मेशन फक्त तुला मांडायची आहे. त्या आपल्याला सराव करायचा आहे त्या गोष्टींचा. तुम्हाला आहे तिथे लोक आहेत, मार्गदर्शन करणारी पण लोक आहेत, आणि तुम्हाला स्वतःला म्हणून पण सतत रोज प्रश्न दिले जातील. ते कसे लिहायचे असतात, कसे नसतात लिहायचे, किंवा काय येणं गरजेचं आहे प्रश्नांमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. पण आजपासून मी आय एम टॉकिंग अबाउट द अप्रोच. परीक्षेच्या बदलत्या पद्धतीमध्ये बदल झालाय म्हणजे नेमका काय झालाय. अभ्यास तोच आहे, पुस्तकं तीच आहे. 4 सिलेबसच्या ओळी वाढल्या म्हणून तुम्हाला 4 वेगळी पुस्तकं वाचावी लागणार आहेत. पण वाचायचंय तेच. फक्त अभ्यास करताना आता लक्षात ठेवायचंय की ज्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत त्या गोष्टी बद्दल आपल्याला एकतरी इन्फॉर्मेशन हवीच आहे, पण त्या इन्फॉर्मेशनचं कन्व्हर्जन इनटू नॉलेज आपले सर सतत सांगत असतात.
की विषय समजून घेण्यावर भर द्या. सतत आपण वर्गामध्ये पण तेच बोलत आलो की विषय समजून घे. ह्या गोष्टी तुला पाठ होतीलच, आज ना उद्या ते रिव्हिजन झाल्यावर ते तुझ्या लक्षात येणारच आहे. पण जोपर्यंत तू विषय समजून घेणार नाहीस तोपर्यंत तो माइंडसेट क्रिएट होत नाही की हा विषय आपल्याला समजला. आणि ते फिलिंग असते बघा की युरेका, आता मला ह्यातलं सगळं कळलंय. आपण कोणाला तरी ते सांगू शकतो, की कोणाला तरी आपण एखादी गोष्ट तेव्हाच सांगू शकतो जेव्हा आपल्याला नीट कळली आहे ना ती. अँड इट इज नॉट जस्ट अबाउट द इन्फॉर्मेशन. असलेली इन्फॉर्मेशन पण तू कोणाला तरी नीट सांगू शकतोस. तर कोणाला तरी सांगू शकतोस याचा अर्थ तू लिहू पण शकतोस, फक्त तू यापूर्वी कधी लिहिलेलं नाहीयेस. आजपासून आपल्याला फक्त ती सराव सुरू करायचा आहे. तो कसा करायचा आहे, कुठून करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलणार आहोत. लक्षात असू दे की एकदा एमपीएससीने सांगितलं पॅटर्न चेंज झाला, वी आर रेडी, येऊ दे कसं येऊ दे. म्हणजे इंडियन क्रिकेट टीमच्या भारतात मॅचेस असल्या की ते सिरीज 4-1 जिंकतात, बाहेर गेले की 1-4 हरतात. असा पॅटर्न होता पूर्वी. पण हे असं नाही का एमसीक्यू होतं म्हणून मी पहिला यायचो आणि आता डिस्क्रिप्टिव्ह झालं म्हणून परीक्षा सोडून देतो, असं आहे का ते? नाहीये ना. म्हणजे तुम्हाला आज वाटत होतं, जोपर्यंत एमसीक्यू आहे तोपर्यंत तुम्हाला वाटत होतं की मी डीसी किंवा डीवायएसपी होऊ शकतो किंवा होऊ शकते, वाटत होतं ना. अचानक पॅटर्न चेंज झाला की ते कसं बदलतंय मग, की आता नाही, मी काहीच नाही होऊ शकत. म्हणजे तुझं पोटेन्शियल इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पॅटर्न ऑफ द एमपीएससी. म्हणजे तुझं जे पोटेन्शियल आहे ते आज पण तेच आहे. यू जस्ट हॅव टू अडॅप्ट टू द चेंजेस. एमपीएससीनं जे सांगितल्या त्या गोष्टी नवीन लोकांना तर याच्याबद्दल काय घाबरायचं कामच नाही बरं. कारण तुम्हाला ना एमसीक्यूचा पॅटर्न माहित होता ना डिस्क्रिप्टिव्हचा माहित होता. त्याच्यामुळे तुम्हाला सोपं जाणार आहे. फक्त एखाद्या वर्ष किंवा 2 वर्ष अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना वाटू शकतं की याला मी अभ्यास केला एमसीक्यू, पण काही नाही, इन्फॉर्मेशन तुझ्याकडे आहे ना. तर फक्त थोडंसं अप्रोच मध्ये चेंज करायचं आहे. आणि आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना एमपीएससीचे रिक्वायरमेंट पाठांतरच आहे बरं का. इतिहास म्हणजे कचकावून पाठांतर लागायचं गोष्टींचं, की पहिलं पानिपत कधी झालं, दुसरं कधी झालं, तिसरं कधी झालं. मग पहिलं पानिपत एप्रिल 1524, दुसरं पानिपत साधारण नोव्हेंबर 1556 मध्ये झालं. मग पहिलं पानिपत कोणामध्ये झालं, बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये झालं. कोण जिंकला, बाबर जिंकला. दुसरं पानिपत एप्रिल 1556 मध्ये झालं. ते झालं ते अकबर आणि अकबराचा बैराम खान आणि हेमू या दोघांमध्ये झालं. आणि अकबराचं सैन्य जिंकलं, म्हणजे बैराम खान जिंकला. आणि मग तिसरं पानिपत मग डिसायडिव्ह 1761, 14 जानेवारी ना, 1761 ला तिसरं पानिपत झालं. आणि मग तिसऱ्या पानिपतामध्ये मराठे आणि ते हरला. आणि आपल्याला माहितच आहे मग पानिपत हा शब्द, पानिपत कोणे, हा ही एक वाक्प्रचार पडला. हे सगळं आजपर्यंत विचारायचे नाही असं नाही, पण आलेले प्रश्न सांगतोय बरं का मी, हे आलेले प्रश्न आहेत. वाय ऑल द डिसायसिव्ह बॅटल्स वेर फॉट ॲट पानिपत ओनली. पानिपतावरच का? ज्या काही महत्वाच्या लढाया झाल्या त्या पानिपतावरच का झाल्या? अभ्यास करताना आपल्याला गरज नव्हती म्हणून आपण कधी अभ्यास केलाच नाही रे हा, की कशामुळे पानिपतावरच झाला, त्याचं जॉग्राफिकल काय लोकेशन असतं, किंवा एक युद्धाच्या टॅक्टिक्स म्हणून तिथं असं काही लोकेशन आहे का, की ते कशामुळे झालं ते. म्हणजे अगदी उत्तर भारतामध्ये आत्ताचा दिल्ली जवळ साधारण 50-60 किलोमीटर दिल्लीहून, आणि आत्ताच्या हरियाणामध्ये येतं ते पानिपत. त्या लोकेशनचं काय महत्व आहे, तिथंच का झाली सगळी युद्ध, ह्या अप्रोचने आपल्याला अभ्यास करायचा असतो. मग ही रिक्वायरमेंट नव्हती म्हणून आपण तिकडे कधी बघितलंच नाही ना रे. पुस्तकात आहे बरं का हे ऑलरेडी, फक्त आपलं लक्ष का नाही जात. होऊ दे की कशामुळे पण होऊ दे, तिथे आपल्याला काय तारखापाठ करायचे, आपल्याला कोणा दोघांमध्ये झालं कोण जिंकलं, दोघांचे सैनिक कोण, यांचा कमांडर कोण होता, यांचा कमांडर, इकडे किती मेले तिकडे किती मेले. दिस वॉज द रिक्वायरमेंट ना. म्हणजे याच्यामध्ये ह्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये चुकीचं असंच काहीच नव्हतं. दिस वॉज द रिक्वायरमेंट. आता परिस्थिती किंवा एमपीएससीने जो पॅटर्न बदललाय त्यानुसार आपल्याला अडॉप्ट करायचं. मग बेसिक सुरुवात करता करता लक्षात यायला पाहिजे की आधी एक मनाशी तुम्ही गोष्ट हे करून ठेवा. म्हणजे तुम्ही आहेत आता चाणक्य मधले, तर आता गोष्ट तुमची वेगळी आहे. पण जे बाहेरचे आहेत किंवा ज्यांनी अजूनही कोणी फॉर्मली कुठे ऍडमिट झालेले नाही आहेत कुठल्याही कोर्सला किंवा कुठल्याही संस्थेकडे, त्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही कोणाकडून मार्गदर्शन घेताय आणि कसं मार्गदर्शन घेताय याला खूप महत्व आहे. इथून पुढे खूप महत्व आहे. किंवा मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे का, मुळात याचं उत्तर हो किंवा नाही असं नाही देत आहेत. ते आपापल्या गरजेनुसार आणि आपापल्या क्षमतेनुसार ठरत असतात. की जर मी स्वतः अभ्यास करू शकत असो असं जर मला स्वतःला वाटतंय तर मी नाही लावणार ना कुठला क्लास. कंपल्शन थोडी नाही की क्लास लावला तरच पास होत आहे, असं थोडी नसतं. पण जर मला वाटतंय की माझ्या मार्गदर्शनामध्ये चुका कमी व्हाव्या आणि लवकरात लवकर मला कुठली तरी पोस्ट मिळावी, पद मिळावं, मी माझं करू शकतो. पण मला वाटतं की मी करत असताना ती गोष्ट समजून घेण्यात चुका होऊ शकतात. त्या चुका मला टाळायच्या, कोणीतरी मला स्पून फीड केलेलं हवंय, लवकरात लवकर सांगितलेलं हवंय आणि मला पोस्ट काढायची. म्हणून लोक मार्गदर्शन पण घेतात. पण तुम्ही कोणाकडून मार्गदर्शन घेतात, मी तुम्हाला खरंच सांगतो, शब्द म्हणजे चुकीचा आहे हा शब्द वापरणं. बाजार झालाय बाजार. कोणीही उठायचं,
2 ओळी एका भाषेमध्ये जर बोलायला सांगितलं ना तर अवघडून बसतं त्या लोकांचा. आणि मी देतो मार्गदर्शन. म्हणजे व्हॉट इज द अथॉरिटी. स्वप्नील माझं सत्र सुरू आहे. हा. सो तुम्ही ठरवायचंय बरं का ते तुम्हाला काय. मी पुन्हा म्हणत नाहीये की लावावंच लागतो, वर्ग लावावंच लागतात आणि चाणक्यकडंच या आणि माझ्याकडे, असं नाहीये बरं का ते तुम्ही स्वतः ठरवायचंय. मी हे स्पेसिफिकली ज्या लोकांनी ऑलरेडी कोणी फॉर्मली कुठे जॉईन झालेले नाहीये त्या लोकांसाठी सांगतोय मी. तुम्ही स्वतः पण अभ्यास करू शकता, पण जेव्हा तुम्ही निर्णय घेणार आहात की कुठून तरी आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं, चूज वाईजली. कारण खरंच बघताय ना तुम्ही ते युट्यूबवर काय काय चाललंय आणि कोण कोण उठतंय आणि काय काय बोलायला सुरुवात करताय. म्हणजे कशाला ताळमेळ नसतो बरं का. म्हणजे एक कुठला तरी विषय धरला आणि त्याच्यावर काहीतरी बाबा 4 गोष्टी आम्हाला मिळतील. पुन्हा हे अगेन तुमच्यावर येणार आहे बरं का ह्या सगळ्या गोष्टी, की काय करायचं आपल्याला. तर दिवसातला किती वेळ आपण कशावर घालवतोय, बेसिक गोष्टी असतात सगळ्या ह्या आपल्याला करायचं. सो पॉइंट इज आय विल स्टार्ट विथ द प्रिलिम्स. प्रिलिम्स मध्ये जी आपल्याला द्यायची ती आता पुढच्या साधारण एक 10 महिन्यामध्ये, 10 महिन्यात म्हणू शकतो. आता जुलै सुरू आहे, एप्रिल मे मध्ये प्रिलिम्स येणार पुढची. साधारण एप्रिल मे मध्ये जसं एमपीएससीचं टाइम टेबल आतापर्यंत एमपीएससीनं फॉलो केलं. हे कोविडमध्ये थोडंसं डिस्ट्रप्शन झालं तर मुद्दा वेगळा. पुढच्या जर एप्रिल मे मध्ये प्रिलिम्स असेल तर प्रिलिम्सला पुन्हा आता जे विषय आहेत ना ते सगळे बरं का, इन्क्लुडिंग सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इन्क्लुडिंग इतिहासातले समाज सुधारक, महाराष्ट्रातले भूगोळाचे जे काही 2 प्रश्न येत होते ते. आता मी हे स्पेसिफिकली तुम्हाला 3 टॉपिक का सांगितले. पंचायत राजवर साधारण येत नव्हते प्रश्न प्रिलिम्स मध्ये, एखाद दुसरा ते पण बंद झालाय आता, कंबाईनला यायचे. तर ह्या प्रिलिम्सच्या या पॅटर्न मध्ये साधारण 30 ते 35 प्रश्न असे आहेत जे डिफरन्शिएट करतात एमपीएससीची प्रिलिम्स युपीएससी पासून. आता आपल्याला लक्षात येईल की युपीएससीचे सगळीच्या सगळी लोक जशाला तसं इकडे येणार आहेत. जशाला तसं नाहीये बरं का ते. त्यांचं ठरलेलं असतं आपल्याला आय एस व्हायचंय. पण ज्या लोकांनी 2-4 प्रिलिम्स दिलेले आहेत, ऑलरेडी मेन्स लिहिलेले आहेत आणि दुर्दैवानं समज नाही झालं पुढे, तर ती लोक इकडे येऊ शकतात. बट द बेसिक अँड द मेजर हर्डल इज द प्रिलिम्स. सीसॅट क्वालिफाईंग आहे दोन्हीकडे पण जो प्रिलिम्सचा जीएसचा जो पार्ट आहे, त्या जीएसच्या पार्टमध्ये सायन्सचे साधारण 20-22 प्रश्न आहेत ना. जर मागचा आपण एक 7-8 वर्षांचा जर पॅटर्न बघितला तर 20-22 प्रश्न सायन्स आहेत नुसतं. त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, 5-5 प्रश्न फिजिक्स केमिस्ट्रीचे आणि एक 10-12 प्रश्न बायोलॉजीचे आहेत ना. म्हणजे एवढं तरी किमान बघितलं तुम्ही. आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न आहेत, सबस्टॅन्शियल आहेत ते. आहेत ते समाज सुधारकांवर आहेत. आणि पुन्हा करंट अफेअर्स. एमपीएससीचं करंट अफेअर्स डेंजर असतात, पण करतात लोक. एमपीएससीची मुलं विचारलेल्या 13-14-15 प्रश्नांपैकी 10-12 प्रश्न बरोबर आणतात करंटचे. त्यांना माहिती आहे ते त्यांचं जुळलं आहे ते करंट अफेअर्स सोबत, करतात ते. मग त्यातले हे थोडंसं अवघड जाणार आहे युपीएससीच्या पोरांना. म्हणजे त्यांनाही ज्यांना द्यायचंय त्यांना मी काही घाबरवत नाहीये की युपीएससीच्या पोरांना द्यायचं नसतं, पण त्यांना हे एक मेजर हर्डल असू शकतं बरं का त्यांच्या प्रिलिम्स क्लिअर करण्यामध्ये. तर त्यांनी त्याकडे याकडे थोड्या गोष्टीचं तिथे तुम्हाला आहे ना ऍडव्हान्टेज थोडासा. त्यांनी ह्या गोष्टी जर कव्हर केल्या, पुन्हा प्रिलिम हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी हे 3 विषय तर जशाच तशा आहेत ना. पॉलिटी काही बदलणार नाहीये, हिस्ट्री जिओग्राफी बदलणार नाही आणि इकॉनॉमी पण बदलणार नाही. हे विषय जशाला तसे आहेत प्रिलिम्सचा. आणि सीसॅट क्वालिफाईंग हे एकदा प्रिलिम्स आपलं पार केलं, टप्पा पार केला की पुन्हा मुख्य परीक्षा येते. आणि मुख्य परीक्षेमध्ये आता आपल्याला काय करायचंय इथून पुढे. आता पॅटर्न बदलला ना पूर्णपणे. तर आता आपल्याला काय करायचंय, तर एक सगळ्यांनी आय विल रिक्वेस्ट एव्हरीवन की तुम्ही नसतील तुमच्याकडे तर मी तुम्हाला पेपर पाठवतो. युपीएससीचे प्रिव्हियस इयर मेन्सचे क्वेश्चन जस्ट बघा. काय करायचं, ऑब्झर्वेशन गरजेचं आहे बरं का. ते प्रश्न की नेमकं विचारलंय का. जर आतापर्यंत तू कुठल्या विषयाचा अभ्यास केलेला असेल, समज तू पॉलिटीचा केलास किंवा जिओग्राफी किंवा इकॉनॉमी, ज्या विषयाचा तुझा अभ्यास झालाय त्या विषयाचा, आता जिओग्राफी म्हणलं की GS1 मध्ये येतं, पॉलिटी म्हणलं पॉलिटी गव्हर्नन्स GS2 आहे युपीएससीच्या, आणि GS3 मध्ये इकॉनॉमीचा पार्ट आहे, सायन्स टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, डिझास्टर सिक्युरिटी हे इश्यूज आहे, आणि GS4 मध्ये इथिक्सचा पार्ट आहे. तर इथिक्स आजपर्यंत आपण शिकलेलो नाहीये कधी. तर किमान पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी आजपर्यंत तुम्ही अभ्यास केलाय त्याचा तरी प्रिव्हियस इयर युपीएससीचे काढायचे. त्यांनी सेग्रिगेट करून दिलेले आहेत बरं का. म्हणजे तुम्ही नुसतं गुगलवर जरी टाकलं ना युपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कंपायलेशन किंवा सेग्रिगेशन, टॉपिक वाईज सेग्रिगेशन असं जरी टाकलं ना तुम्ही, तरी तुम्हाला खाली लिस्ट येते. कुठलंही असू शकतं. मी देतो तुम्हाला, मी ती लिंक पाठवतो ग्रुपवर. जस्ट तुम्ही ऑब्झर्व करा काय प्रकारचे प्रश्न विचारले तुम्हाला. मी आता जे 1-2 प्रश्न डिस्कस केले ना आपण, की सगळी युद्ध पानिपतावरच का, आलेला प्रश्न 2019-20चा प्रश्न बरं का. ऑल द डिसाइसिव्ह बॅटल्स फॉट ॲट द पानिपत ओनली, वाय, डिस्कस.
म्हणजे पुन्हा मग आपल्याला थोडंसं विचार करायला भाग पडतं ना रे गोष्टी. ह्या दृष्टीने आपण कधी अभ्यास नाही केलेला, आजपर्यंत नाही केलेला. तुम्ही जर फ्रेशर्स असताल, ग्रॅज्युएशन करून जस्ट आलेले असताल, तर तुम्हाला हे जस्ट तुम्ही लिहून आलात ना पेपरमध्ये हे सगळं. हेच तर केलं ना बीए मध्ये, काय केलं दुसरं? नाही केलं. इंजिनिअरिंगच्या लोकांना तर वेगळं काही सांगायची गरजच नाहीये. म्हणजे नुसतं वाक्य काहीतरी दिलं तरी त्याच्यावरती 100 ओळी लिहू शकते पोरगं. फक्त ते टेक्निक आता काय करायचं, थोडंसं प्रिसिजननी आणि जे विचारलंय त्या गोष्टी थोडंसं आपल्याला लक्ष देऊन वाचायचं. इतिहासाचा आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे. मी आलेले मनचे प्रश्न सांगत नाही, पुन्हा आलेले प्रश्न आहेत बघा. म्हणजे आता तुम्हाला हे अवघड वाटून घ्यायचंय का सोपं आणि अवघड असंच काहीच नसतं बरं का. हे आपला अप्रोच आहे आणि आपला अभ्यास असतो जो आपल्याला सांगत असतो की हे तुला जमतंय का नाही जमतंय. तू जर स्वतःला म्हणत असेल की आपल्याला जमतच नाही, आता चल कंबाईन करतो किंवा ग्रुप सी करतो, ते तुला कधीच जमणार नाहीये मग जन्मात, जर तू स्वतःच म्हणत असेल जमणार नाहीये तर. पण जर तुला स्वतःला वाटतंय की जर मी या गोष्टीशी अडॉप्ट झालो, मी प्रयत्न केले तर मला हे जमू शकतं, तर तुला ते पुढे आहे वाव पुन्हा. प्रश्न विचारले गेले इंडियन फ्रीडम स्ट्रगल मध्ये महिलांचा सहभाग. स्वातंत्र्य युद्धामध्ये, भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये महिलांच्या सहभागाबद्दल चर्चा करा. आणि स्पेशली इन द गांधी एरा, म्हणजे 1915 नंतर साधारण म्हणू शकतो आपण. 15ला गांधीजी भारतात आले. 1915 नंतर मग 1947 पर्यंत, म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत आलेला प्रश्न सांगतोय मी पुन्हा, की महिलांचा. सो वर्करनी बघायला प्रश्न फार असा काहीतरी जगावेगळा वाटत नाहीये ना. आपण सगळ्या म्हणजे अगदी 1857 पासून झाशीच्या राणीपासून ते पुन्हा अॅनी बेझंट आणि ते उषा मेहता आणि सरोजिनी नायडू आणि मग इथपर्यंत की पंडितजींच्या भगिनी विजयलक्ष्मी पंडित, इथपर्यंत ह्या सगळ्या बघितलं नाही आपण. ह्यांना वाचलंय आपण. रमाबाई महाराष्ट्रातल्या अशा खूप स्त्रिया आहेत की ज्यांची नावं घेता येतील. फ्रीडम स्ट्रगल मध्ये त्या पार्टिसिपेट केलेले आहेत. वेगवेगळे सिव्हिल डिसोबिडियन्स मध्ये कोणी पार्टिसिपेट केलाय किंवा नॉन कॉपरेशन मध्ये कुठल्या महिला होत्या, ह्या सगळं माहिती आहे ना आपल्याला. फक्त यांचा सहभाग आपण त्या दृष्टीने कधी विचार नाही केला, त्या अँगलनी कधी विचार नसतो केलेला. त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं अवघड वाटणं शक्य आहे. पण जर तुम्ही ते कॉम्पोनंट्स वाईज जर विचार करायला सुरुवात केली, गांधी नेरापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत, म्हणजे 1915 ते 1947 पर्यंतचा महिलांचा स्वातंत्र्य संग्रामामध्ये असलेला सहभाग, स्वातंत्र्य युद्धात असलेला सहभाग आपल्याला फक्त लिहायचा. मग तुला काय व्हायला पाहिजे की 1915 पासून 47 पर्यंतचे इव्हेंट्स आपल्या डोळ्यापुढे आले पाहिजेत. मग ते इव्हेंट छोटे छोटे असू शकतात. 1916चा लखनौ पॅक्ट असू शकतो, पुढे 1919चा मॅसेकर जालियनवाला, मग पुन्हा नॉन कॉपरेशन येते, पुन्हा सिव्हिल डिसोबिडन्स येते, मग राऊंड टेबल कॉन्फरन्सेस येतात, आणि मग 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट येतो. मग पुढे लगेचच ते इलेक्शन, आणि मग ऑगस्ट ऑफर क्यूस मिशन आणि क्विट इंडिया मुवमेंट येते. मग पुन्हा 1945 कॅबिनेट मिशन येत आहे. त्याच्यानंतर मग कॉन्स्टिट्यूशन फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये पण महिलांचा सहभाग आहे. मग इथून पुढे मग 1947 स्वातंत्र्य मिळालं. मग हे जर कॉम्पोनंट्स तुझ्या लक्षात आले तर मग उत्तर लिहायला तुला सोपं जाते. आणि उत्तर किती शब्दात लिहायचं रे, कॉम्पोनंट्स करून दिलेले आहेत. की आता मी युपीएससीचा पॅटर्न सांगतो बरं का, की 250 प्रश्न कसे डिवाइड केलेत, 250 मार्क्स कसे डिवाइड केलेत. त्यांनी 150 आणि 100 या दोन ब्लॉक्स मध्ये त्यांनी 250 मार्क डिवाइड केले. 150 म्हणजे 15 गुणिले 10, एक 15 प्रश्न आहेत आणि प्रत्येकी प्रश्नाला मार्क आहेत 15 मार्क्स आहेत आणि 10 क्वेश्चन्स आहेत. 15 मार्काचे 10 प्रश्न आहेत. तुला एकूण 150 मार्क आहेत आणि 10 मार्काचे 10 प्रश्न आहेत. हे सेग्रिगेशन आहे आत्ताचा 250 मार्कांचं. म्हणजे 10 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क आहेत, आणि हे 10 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 15 मार्क आहेत. मग हे प्रत्येक विषयानुसार हे असंच दिलेलं बरं का. आणि शब्दसंख्या दिलेली की एवढ्या शब्दांमध्ये तुला लिहायचं, 150 शब्दातली, 200 शब्दातली, 250 शब्दांमध्ये, त्याच्यावर नाहीये बरं काय. आता तुम्हाला पुन्हा सांगतो, 150 शब्द म्हणजे किती. 150 शब्द तुमचं एक पान, पाठपोट म्हणत नाही मी, फक्त एका बाजूवर साधारण 22-25 ओळी आहेत तुमच्या. आणि एका ओळीमध्ये साधारण तुमचे मराठी असतील तर 6 शब्द बसतात. मराठी असेल तर 5 ते 6, फारच तुमचं अक्षर मोठं असेल तर 5, आणि साधारण असेल तर 6 शब्द बसतात. तरी आपण 5 म्हणून आपल्याला सुट लिहायचं. साधारण हे एक पान आणि मागचं अर्ध पान म्हणजे तुमचा 10 मार्काचा एक प्रश्न झाला. म्हणजे तुम्ही पुन्हा ते बुलेट्स पॉइंट्स मध्ये लिहितायत आणि एक ओळ सोडून लिहितायत, किंवा विचारलेले प्रश्न तुम्ही अगदी बुलेट्स मध्येच लिहायचे, किंवा आपल्याला अगदी निबंध नाही लिहायचा आहे विचारलेल्या प्रश्नाचा, म्हणून काही ओळी सुटतायत मध्ये. ते कसं लिहायचं असतं एक्झॅक्ट प्रश्न, ते त्याच्यावर वेगळी सत्र घेऊया आपण. पण मी सांगायचा मुद्दा हा की जेव्हा आपण एखादा प्रश्न पुन्हा 10 मार्कालाच विचारलाय ना,
मग 10 मार्काचं बायफर्गेशन काय असू शकतं की 10 मार्कांमध्ये आधी मला जस्ट जे म्हणलंय ते इंट्रोड्यूस करतो बघा, एक 4 ओळींमध्ये मी इंट्रोड्यूस करतो आणि मग मला जे विचारलंय त्या गोष्टी मी सांगत राहतो. 1915 पासून ते 47 मधले मग इव्हेंट्स, 5 इव्हेंट जरी तुझ्या बाजूला निघाले आणि एका इव्हेंटवर 3 ओळी जरी निघाल्या तरी तुझा प्रश्न संपला. मुद्दा लक्षात येतोय? एमसीक्यू सारखं नाही आहे आयदर हेड्स ऑर टेल्स, आयदर तू जिंकणारच नाही तर विथ निगेटिव्ह हारणार. निगेटिव्ह पण आहे ना, नुसते 0 मार्क पडणार नाही आहेत, निगेटिव्ह पण पडणार आहेत, चुकलं असतात. पण इकडे असं नाहीये ना. 1915 ते 47 मध्ये काहीतरी इव्हेंट्स आठवतील जर तुझा नीट अभ्यास असेल तर. मग 150 ऐवजी चल 120 शब्दांमध्येच लिहिलं असतं, आपले लायसे पूर्णपणे, आणि ऍटलीस्ट काहीतरी लिहू शकशील ना रे. असं आता ती लिहिण्याच्या पद्धती काय असायला पाहिजेत, काय करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे पुढच्या काळामध्ये कसं करायचं तेच प्रॅक्टिस करायची, तीच तर डिमांड आहे ना. हे करायचं. फक्त मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न हा करतोय की हे असं काही जगा वेगळं नाहीये बरं काय, काहीच जगा वेगळं नाही आहे. फक्त आपल्याला अभ्यास करताना गोष्टी फक्त त्या दृष्टीने बघायचंय त्याच्याकडे. आणखीन एखाद दुसरं जर पुस्तक एक्स्ट्रा वाचावं लागलं तर वाचायचं. ह्युमन कॅपॅसिटीज कोरोना, म्हणजे मी तुम्हाला जस्ट सेशन आहे आणि आपल्या कोरोना खूप छान वाटलं पाहिजे म्हणून सांगत नाही. ह्या लिमिटलेस आहेत, लिमिटलेस, म्हणजे काहीही करू शकतो, फक्त ते तुला वाटलं पाहिजे की तू ते करू शकतोस. एवढी जस्ट दिस इज द बेसिक रिक्वायरमेंट की तुला वाटलं पाहिजे तू ते करू शकतोस, मग तू प्रयत्न करायला उतरणार ना. तुला वाटतच नाहीये तर तू प्रयत्न करायला उतरणारच नाहीयेस, तू प्रश्न लिहायला बसणारच नाहीये. आज सिलेबस येऊन साधारण 3 आठवडे झाले, पॅटर्न चेंज होऊन आली ना नोटिफिकेशन, साधारण 3 आठवडे झाले असतील, 20 दिवस, 20 दिवस, साधारण 20 दिवस. किती लोकांनी एखादा तरी प्रश्न लिहून बघितला, म्हणजे ज्यांना खरंच पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट द्यायचा आहे? नाहीये उत्तर आपल्याकडे, आपण नाही बघितलं लिहून. आपण अजूनही याच विचारांमध्ये की हे माझ्यासोबत असं का झालं. याच्यापूर्वी एमसीक्यू कधी सोडून नव्हतं बघितलं, त्याचं काही नाही वाटत, पण ही भीती मनामध्ये का बसलेली आहे, आय डोंट नो. बरं, प्रयत्न आधी कर, एक 2-4 प्रश्न लिही, कोणाला तरी दाखव. मला तुमच्यासोबत बॅचवर नाही येता आलं मागच्या काही काळामध्ये, तिकडे सत्र आणि औरंगाबादला असल्यामुळे, पण हे आपलं काम आहे ना रे पूर्ण, की तुम्ही कुठला तरी एक प्रश्न घेऊन आणि एक बाबा बघ रे माझं स्वतः जरा चेक करा. आज मी देणार आहे तुम्हाला जाता जाता एक्सरसाइज. तो एक पहिली एक्सरसाइज तुमची काय असणार आहे की मागचे प्रश्न युपीएससीचे म्हणतोय मी, आता एकदा एमपीएससीचा सिलेबस जरी आला तरी आपल्याला कुठं प्रश्न येतो मागचे, एमपीएससीचे आहेत पेपर मागचे 2011-12चे, पण ते माहित नाही कसे रिफ्लेक्ट होणार आहेत पुढे काय पद्धतीने. तर आता आपण काय थंब रूल घेऊन चालायचं आहे की युपीएससीच्या आधी मागचे प्रिव्हियस इयर युपीएससीचे बघायचे, म्हणजे पुढच्या वर्षी कसे येतील त्या पद्धतीने. तर ती लिंक मी ग्रुपवर पाठवायला पण सांगतो, आणि म्हणजे तुम्हाला मिळाली तर तुम्ही पण बघा. पण काय करायचंय, प्रश्न काढायचे ज्या विषयाचा तुझा अभ्यास झालाय. आता ज्या विषयाचा अभ्यास झाला नाही तो प्रश्न तुला अनालाइज करताच नाही येणार रे, कारण तुझा आणि त्या विषयाचा संबंधच नाही ना आलेला आजपर्यंत. त्याच्यामुळे जो तू विषय अभ्यास केला कुठलाही असू दे, ज्या विषयाचा तुझा अभ्यास झालाय त्याचे प्रश्न काढून बघ की तू केलेला अभ्यास आणि प्रश्नामध्ये काही ताळमेळ आहे का, म्हणजे तुला काही समजायला मदत होते का. अगेन तुम्हाला सांगतो मी एक सोपा प्रश्न आहे ना, हे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे पुढे लिहायला, की डीपीएसपी शिकला, डीपीएसपी मध्ये आर्टिकल 50 आहे. आर्टिकल 50 काय सांगतं, देयर इज सेपरेशन बिटवीन द एक्झिक्युटिव्ह अँड द ज्युडिशियरी. कार्यकारी मंडळामध्ये आणि न्याय मंडळामध्ये देर शॅल बी सेपरेशन, इंटरफेअर नाही करायचं, एकमेकांच्या अधिकारांमध्ये इंटरफेअर नाही करायचं, असं दिलंय. पण भारतामध्ये ते खरंच आहे का, आपण शिकताना बघितलं होतं की भारतामध्ये खरंच सेपरेशन आहे का, एकमेकांमध्ये इंटरफेरन्स आहे ना. ज्युडिशियरीनं, कायदे मंडळानं, काही एक लेजिस्लेचरने केलेला कायदा, एक्झिक्युटिव्हचा काही निर्णय ज्युडिशियरी बदलवते ना, आणि ज्युडिशियरीने घेतलेला निर्णय पुन्हा पार्लमेंट कायदा करून बदलवतं. देर इज इंटरफेरन्स, जरी पॉझिटिव्ह असला तरी आहे तो इंटरफेरन्स आहे. त्याच्यामुळे मग पुढचं वाक्य आहे की जरी घटनेमध्ये अशी तरतूद असली की सेपरेशन, देर शॅल बी सेपरेशन बिटवीन द एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी, मग पुढे त्यांनी प्रश्न विचारला की इट इज नॉट बेस्ड ऑन द ऍब्सोल्यूट सेपरेशन, इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. आता आठवा पहिलं सत्र पॉलिटिक्स, मॉन्टेस्क, डिव्हिजन ऑफ पॉवर, सेपरेशन ऑफ पॉवर, प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. म्हणजे तुम्हाला व्हायचं आणखी काही लोकांना, पण ज्यांचं झालेलं सत्र झालेत ना, नाही झालेलं, तर हे ते प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस काय असतं आणि सेपरेशन ऑफ पॉवर हे ऑलरेडी आपण शिकलोय बरं का. म्हणजे जरी एमपीसी असलं तरीही मी म्हणतोय, फक्त आपल्याला ते आणखी आता कशा पद्धतीने मांडायचं आहे, कशा पद्धतीने मांडायचं हे शिकायचं. हा आलेला प्रश्न आहे बरं का, हा पुन्हा सांगतोय मी, आलेला प्रश्न आहे की हे फार असं काही वेगळं नाही आहे, हे आपण केलेलं आहे, आपण आपला अभ्यास झालेला आहे, फक्त आपल्याला ते उतरवायचं आहे. आणि त्याच्यासाठीच्या अभ्यासाच्या अप्रोचमध्ये आपल्याला थोडेसे चेंजेस करायचे आहेत, अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीज. पण अभ्यास आहे तिथेच आहे, दॅट विल नॉट चेंज नेव्हर. कुठलीही परीक्षा असू देत, म्हणजे पंतप्रधान पदासाठी एक जागा आहे, त्याच्यासाठी पण तुला रोज 10 तास अभ्यास करावा लागणार.
काही पॅटर्न असू दे, कसंही काही असू दे, 275 मार्कांचा इंटरव्ह्यू करून, 250 मार्कांचा इंटरव्ह्यू डिसायझिव्ह आहे. म्हणजे आता हे नुसतं नाव गाव सांग आणि अमुक नदी तुझ्या जिल्ह्यातून जाते, त्याची लांबी किती आणि रुंदी किती, तुझ्या घराजवळून जाते कारण किती पाणी आहे त्याच्यामध्ये, हे नाही आता हे बरं का. हे सगळं ओपिनियन बेस्ड आहे आता हे. म्हणजे तुला तुझे विचार मांडता आले पाहिजेत. तुझे विचार काय आहेत त्या गोष्टीबद्दल असलेल्या गोष्टींकडे. म्हणून आता न्यूजपेपर रिडिंग, करंट अफेअर्स हे नुसते आता परीक्षा आली की पाठा. आम्ही स्वतः मला माहिती आहे, मी तुम्हाला स्वतः सांगितलेलं की परीक्षा आली की महिनाभर कुठलं तरी वार्षिकी विकत घ्यायचं आणि 1 ते 4 वेळेस रिवाइज करायचं आणि पेपरला जायचं प्रिलिम्सच्या. हे आता होणार नाहीये बरं का. मी स्वतः तुम्हाला सांगितलेलं आहे की अर्ध्या पाऊण तासाच्या वर जर एमपीएससी आधीच्या पॅटर्ननुसार अर्ध्या पाऊण तासाच्या वर न्यूजपेपरला द्यायची फारशी गरज नव्हती आधी, पण आता ते बदललंय. आता पुन्हा आपल्याला वेगळ्या पद्धतीने पूर्ण थोडंसं, मी आता लगेचच वाचत नाही मेसेजेस. एकदा बोलून झालं की मग तुमचे सगळे मेसेजेस आणि सगळे प्रश्न घेऊया तुमच्या. एक अर्धा मिनिट फक्त तिथे मेसेजेस टाकले तर आपोआप वर जाणार आहेत त्याचे मेसेजेस, मला दिसणार नाही आहेत नंतर. सो द पॉइंट इज की पहिला तुम्हाला जे एक्सरसाइज दिली ती मागचे प्रश्न बघून घ्या. जस्ट ऑब्झर्व करा की तुम्हाला काय वाटतंय, व्हॉट आर युअर थॉट्स. जस्ट बघा हा प्रश्न आणि प्रश्नाबद्दल तुम्हाला काय काय आठवतंय त्याबद्दल, म्हणजे आपण काय काय अभ्यास केलाय त्याबद्दल तुम्हाला काय काय आठवतंय. ज्यांचा काहीच अभ्यास झालेला नाहीये त्यांना अभ्यास झाल्यावर लक्षात येईल की हे असं याच पद्धतीने करायचं. उलट सोपं आहे तुमच्यासाठी, ज्यांनी आजपासून सुरुवात करायची आहे त्यांना, जे फ्रेशर्स आहेत. सो मग पुढचा पॉईंट येणार आहे की न्यूजपेपरचा. मी जे आता सांगितलं तुम्हाला ते न्यूजपेपर आता शांतपणे रोज वाचावे लागणार आहेत आणि त्याचा फायदा 2 गोष्टींमध्ये आपल्याला करून घ्यायचा. कुठल्या 2 गोष्टींमध्ये करायचं? एक भाषा, सगळ्यात महत्वाचा. कुठली भाषा तुम्ही, म्हणजे लिखाणाची भाषा तुमची कुठली असणार आहे, आयदर मराठी और इंग्लिश, ती कोणती असणार आहे तुम्हाला ठरवायची आहे. द लँग्वेज यू आर कम्फर्टेबल इन. कुठली भाषा आहे. सर मी मराठीमध्ये खूप कम्फर्टेबल आहे, मला मराठीमध्ये लिहिता येतं सगळं, माझे विचार पण मराठीमध्ये, बिलकुल मराठीमध्ये लिहायचं. माझं शिक्षण सर इंग्लिशमध्ये झालेलं आहे, सगळं कॉन्व्हेंटमध्ये शिकलेलं आहे किंवा सेमीमध्ये शिकलोय, टेक्निकल डिग्री आहे माझी, जे सगळं इंग्लिशमध्ये झालंय. आणि मी जर थोडंसं आणखीन प्रयत्न केले तर मी इंग्लिशमध्ये छान लिहू शकतो किंवा लिहू शकते. तर मग इंग्लिश ते तुम्ही ठरवायचं बरं का, तुमची भाषा. पण आज लक्षात नाही येत आहे की कुठली निवडू. मराठी पण येतं, इंग्लिश पण येतं, दोन्ही करू शकतो. पण काय करू आता, काय करू? तर ते नुसतं येऊन जमणार नाहीये ते. मी पुन्हा जे म्हणलो ना की आता इकडे हे तुमच्या व्हॉट्सअप टेक्स्टिंगची लँग्वेज चालणार नाहीये बरं का, की ओके हे असलं नाही चालणार, किंवा आय डोंट नो ला एडीके म्हणतात, हे असलं चालणार नाही आता. त्या बेसिक गोष्टी तुम्ही करणार पण नाहीयेत त्या, पण लक्षात ठेवायचं की ह्या गोष्टी आपल्याला करायच्या. न्यूजपेपरमध्ये काय करायचं आणि काय वाचायचं, कुठले न्यूजपेपर वाचायचे. एक बेसिक लोकसत्ता जर तुम्ही वाचत असाल, मी काय तुम्हाला दुसरे फारसे सुचवणार नाही, कुठलेच मटा वाचा किंवा सकाळ वाचा किंवा ते पुढारी दिवे मराठी, काही गरज नाहीये त्याची. एक कुठलं तरी त्यातल्या त्यात तुका म्हणे मराठी सुचवावा असा की एमपीएससीच्या पोरांनी वाचावं, लोकसत्ता. त्यातलं संपादकीय, आणि तिथे पण एक एक्सप्लेन म्हणून आता नवीन सुरू केला कॉलम त्यांनी, उजव्या हाताला बरोबर संपादकीयाच्या खालीच असतं ते. आणि कोणातरी एका व्यक्तीचं सदर आलेलं असतं तिथे, की त्यानं कुठल्या तरी एका गोष्टीवर त्याचं ओपिनियन मांडलेलं असतं, हे मराठीमध्ये. तर हे आपल्याला करायचं. आता हे करायचं, हे इंग्लिशमध्ये पण सेम. इंग्लिशमध्ये आय विल सजेस्ट की तुम्ही इंडियन एक्सप्रेस वाचा, की दुसरा म्हणजे हिंदू थोडंसं ते भाषा थोडीशी अवघड आहे त्याची. पेपर चांगला आहे तसा, ओपिनियन्स पण त्यामधले चांगले असतात, पण इंडियन एक्सप्रेस पण छान आहे. हे दोन्ही असं कम्पेअर करायला कोण चांगला असं नाहीये कोणीच. सो इंडियन एक्सप्रेस मधलं पण पुन्हा काय करायचंय, न्यूज साठी न्यूजपेपर वाचायचा नाहीये, हे मी तुम्हाला पुन्हा सांगतोय. एमपीएससी प्रिलिम्सच्या करंट अफेअर्स साठी तुम्हाला पुन्हा त्या वार्षिकीवर जावं लागणार आहे. पण तुमचं हे अप्रोच आणि नॉलेज बेस्ड आपल्याला जो वाढवायचा आहे किंवा ओपिनियन बेस्ड जो वाढवायचा आपल्याला, ते त्या संपादकीय पानामध्ये त्याला नेमकं काय म्हणायचं. आपण इंडियन एक्सप्रेसवर होतो, त्या इंडियन एक्सप्रेसचं ओपिनियन पेज एक आहे आणि एक्सप्लेन पेज एक नावाचं. एक्सप्लेन पेज प्युअरली फॉर युअर इन्फॉर्मेशन, प्युअरली फॉर युअर इन्फॉर्मेशन. तो मुद्दा त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलाय, अगदी खोलात जाऊन असतं आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या असतात. लोकसत्तामध्ये पण आहे बरं का ते. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस हे पेपर एकच नाही आहेत, ते एकाच ग्रुपचे आहेत. बातम्या समान नसतात, वेगवेगळे आहे ना ते. म्हणजे तुम्हाला बरीच लोक सांगतील की ते एकच आहे. तो ग्रुप एक आहे पेपर काढणारा, एक्सप्रेस ग्रुप. मराठीचा पूर्ण पेपर पूर्ण वेगळा असतो, इंग्लिशचा पेपर पूर्ण वेगळा असतो. इंग्लिशमध्ये वाचायचंय काय आपल्याला, तर त्या एडिटर म्हणजे संपादकानं ओपिनियन म्हणलं, ओपिनियन पेजवर त्या मुद्द्यावर त्यांचं ओपिनियन. से फॉर एक्झाम्पल आता नुपूर शर्माची केस झाली,
त्या नुपूर शर्मावर सुप्रीम कोर्टानं काहीतरी एक जजमेंट दिलाय आणि नुपूर शर्माच्या जजमेंटचं अनालिसिस, देअर ओपिनियन. आता तो पण माणूसच आहे रे, ते म्हणजे काय अंतिम सत्य नाहीये ते, तो पण व्यक्तीच आहे, त्यानं त्याचं ओपिनियन मांडलंय. मग आपल्याला विषयाची व्याप्ती कळायला मदत होते की बाबा हा पण अँगल असू शकतो याचा, की सुप्रीम कोर्टानं सांगितलंय म्हणून बरोबरच आहे आणि त्याच्या विरोधात काहीतरी बोललं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. पण काहीतरी आपला म्हणून काहीतरी व्ह्यू असायला पाहिजे ना. तो आपला म्हणून पण काहीतरी असणार आहे आणि तो त्याचा म्हणून एक व्ह्यू आहे, ते आपल्याला वाचायचं की त्याला काय म्हणायचं या विषयाबद्दल, जरा जाणून तर घेऊ. मग इकडे मराठीमध्ये पण सेम आहे, संपादकीयामध्ये तेच आहे ना रे, काहीतरी चालू असलेला मुद्दा आहे आणि चालू असलेल्या मुद्द्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा, विचार करा तुम्ही जे संपादकीय जेव्हा तुम्ही वाचता, तुम्ही ऑलरेडी वाचताच, त्यामध्ये इन्फॉर्मेशन नाहीये. इन्फॉर्मेशन असल्याशिवाय त्यांना ते लिहिता आलं का? इन्फॉर्मेशनच आहे, फक्त त्यांनी त्या विषयाचा कोणत्या बाजूने विचार केला. पुन्हा मी सांगतोय, त्यांचं ओपिनियन म्हणजे अंतिम सत्य नाहीये, त्यावरून तुम्हाला तुमचं ओपिनियन बिल्ड करायचं. आता हे करायचंय म्हणजे कसं करायचं, त्या वेळेला करायचं आणि सोडून द्यायचं का? दुसऱ्या दिवशी विचारलं तर लक्षात पण राहत नाही आपल्या काय संपादकीय होतं कालचं. स्वतः आज आठवा स्वतःला की आज मी वाचलेलं संपादकीय काय होतं, ते ओपिनियन नाही राहत लक्षात ते. मग हे कशासाठी करायचंय? तर एक गोष्ट, एक म्हणजे तुमच्या भाषेसाठी. मी तुम्हाला ऑलरेडी हे पहिल्या सत्रात पण सांगितलंय आणि हे मला माहिती आहे, मी सगळ्यांना सांगितलंय, लाऊड रीडिंग नावाचा प्रकार सायंटिफिक टेक्निक आहे बरं का. कुठली भाषा जर तुला नीट सुधारवायची असेल, भाषेवर कमांड म्हणतो आपण, आता ती लागणार आहे इकडे. इंग्लिश मराठी चालणार नाही लिहिताना, ते आयदर इंग्लिश और मराठी. टॉलरन्स चालणार नाही तिथे, म्हणजे 0.1% टॉलरन्स पण नको तिथे, म्हणजे काहीतरी इंग्लिश शब्दच वापरलाय किंवा मराठी आठवत नाहीये म्हणून इंग्लिश शब्द देवनागरीत लिहिलाय, किंवा इंग्लिश आठवत नाहीये म्हणून मराठी शब्द इंग्लिशमध्ये लिहिलाय म्हणून MHANUN, हे पण नाही चालणार आहे बरं का. त्याच्यामुळे भाषेवर थोडंसं आलेलं आणि त्याच्यासाठी व्होकॅब्युलरी. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही न्यूजपेपर वाचताय, सगळ्यांनी आता स्वतः ठरवा की आपल्याला कुठल्या भाषेमध्ये थोडंसं गरज आहे वाचायची आणि हे करायची. तर इंग्लिश असेल तर इंग्लिश, मराठी असेल तर मराठी, लाऊड रीडिंग करा. आणि हे काय सतत तुम्हाला वर्षभर करत बसायचे नाही, 10, 12, 15 दिवस करा फक्त. जेवढं मोठ्याने वाचू शकता तेवढं मोठ्याने वाचा आणि प्रयत्न करा. एकदा वाचून झालं, आता वाचून झालं की पुन्हा प्रश्न बरं का, की नोट्स काढायच्या का, काय करायचं, सांगतो, येतो त्याच्यावर. पण त्याच्या पूर्वीचा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही एडिटोरियल वाचलं ना, एडिटोरियल वाचल्यावर एक 10 मिनिटासाठी डोळे बंद करून विचार करा की मी काय वाचलंय. कंटेम्पलेशन, चिंतन. ते एडिटोरियल तुम्ही खरंच बघा बरं का, उद्या तुम्ही करा हा प्रयत्न की एडिटोरियल वाचायचं, बंद करायचा पेपर आणि काय आठवतंय बघायचं. म्हणजे अगदी एक 10% वगैरे पार्ट आठवायला मदत होईल आपली. 10% आठवत नाही, मोठं आहे ते, पूर्ण मोठं आहे ते, बरंच मोठं आहे ते. साधारण एक 3 उत्तरे होतील MPSCचे, म्हणजे CSATचे. त्यामध्ये कशासाठी वाचायचंय? एकतर त्या वाचण्याने आपल्याला तो अँगल लक्षात येणार आहे, काय मुद्दा आहे तो, आणि मुद्दा आपल्या सिलेबसशी जुळणारा असेल तर कुठेतरी मग तुला तो लिहून ठेवावा लागेल. तुझ्या ज्या ज्या विषयाच्या नोट्स काढतोयस किंवा विषयाच्या वह्या वेगळ्या वेगळ्या असतील ना, तर त्या वहीमध्ये तो मुद्दा लिहून ठेवायचा आणि त्यातले मग मुद्दे आपल्याला जे पुस्तकात नाही आहेत ते तिथे लिहून ठेवायचे. पण मुद्दा पुन्हा हा की त्याच्यावर तू एक 10 मिनिट चिंतन कर आणि आपण काय वाचलंय आणि आपल्या लक्षात किती गोष्टी आपल्या त्यातल्या लक्षात राहिल्या, किंवा ह्यांना मन सेंट्रल थीम काय. आपण प्रिसी रायटिंग मध्ये हेच करायचो ना, सारांश 100 शब्दाचं 33 शब्दांमध्ये, 33 शब्द नाही, पहिले 33 शब्द लिहिले, तो नाहीये सारांश. काय थीम, काय म्हणायचे, काय म्हणायचं यांना. तर ते एकदा लक्षात आलं, 10 मिनिटं चिंतन केलं, लिहून काढ पुढच्या 10 मिनिटांमध्ये जे आठवतंय, जे वाचलंयस त्याच्यावर एक 5-7 मिनिट, 10 मिनिट चिंतन कर, फॉर्म्युलेट कर डोक्यामध्ये त्यांना काय नेमकं म्हणायचंय आणि लिहून काढ पुढच्या 10 मिनिटांमध्ये. 10 मिनिटं द्यायचे फक्त, वाचायला एक 20 मिनिटं लागतील, 10 मिनिटं चिंतनाचे आणि 10 मिनिटं लिहायचं. तेवढं तर करू शकतो. पहिल्या दिवशी काहीच नाही लिहू शकणार, तर 10 ओळी कशा तरी तोडक्या मोडक्या लिहिल्या. हे जर प्रॅक्टिस करत गेलास तर एक 10-12, 15व्या दिवशी आपोआप तुला जे वाचलंयस ना ते मांडायला सुरुवात होईल तुझी. जेवढ्याला तेवढं. फक्त पुन्हा सांगतोय बरं का, हे सांगायला मला इथून खूप सोपं आहे, पण मलाच माहिती हे करायला अवघड आहे. पण हे अवघड तेव्हा वाटणार आहे जेव्हा जोपर्यंत तू ते पेपर घेऊन हातात बसणार नाहीयेस, ते वाचणार नाहीयेस, डोळे बंद करून 5 मिनिटं विचार करणार नाहीयेस आणि ते लिहिणार नाहीयेस पुन्हा 10 मिनिटं. आन्सर रायटिंगच आहे ना हे. म्हणजे आधी ऑलरेडी आपला कुठल्याही विषयाचा अभ्यास झालेला नाही, आता हे काही परीक्षेला लगेच डायरेक्ट उपयोगाला नाहीये बरं का. हे मी हे सांगतोय की आतापासून काय करायचंय, हे पहिली काही दिवस हे स्वतःला कर ना ट्रेन. हे पहिले काही नाही, एक 10-15 दिवस करा. तुम्हाला वाटते ना की हे मी लिहिलंय, हे कोणाला तरी दाखवायला पाहिजे, मला दाखवा, कोणाला दुसऱ्या फॅकल्टीना दाखवा, कोणालाही दाखवा.
म्हणजे हे ऍब्सोल्यूट इट इज इम्पॉसिबल ना प्रत्येकाकडे येणं आणि विचारणं की बाबा रे किंवा बाई तू लिहिलंस का आणि आता मला दाखवतो, तुम्ही काय शाळेत नाही हे तुमचं काम आहे, हे उलट येणं इकडे. तुम्हाला इकडे आल्यावर कधीतरी कोणी नाही म्हणलं कशाला नाहीये, तर हे तुमचं काम आहे की हे मी लिहिलंय. कुठलाही प्रश्न असू दे, आता शिकवतानाच्या पॅटर्न मध्ये ते येणारच आहे की दररोज जो पाठ शिकवलाय 2 तास त्याच्यावर एक प्रश्न रोज तर लिहायला मिळणारच आहे. तो लिहायचा का नाही तो तुम्ही ठरवा, तो काय करायचा, पण तो लिहून घेतला जाणार आहे आणि तो लिहिलेला प्रश्न उद्या डिस्कस पण केला जाणार आहे. पहिले आलेल्या पहिल्या 10 मिनिटांमध्ये काल जो प्रश्न होता तो आता डिस्कस करायचा. तर हे उद्यापासून एवढं किमान करायचंय बरं का हे करून. म्हणजे सगळ्यांसाठीच हे, ज्यांना आता कुठली म्हणजे पुढच्या वर्षीची रायटिंगची प्रॅक्टिस, हे खूप अवघड वाटेल तुम्हाला, म्हणजे इरिटेट होता ना तुम्ही की हे नाही करायचंय मला, पण सोडायचं नाही. काय 4 ओळी ना 4 ओळी, पहिल्या दिवशी 4 ओळी सुचल्या ना 4 ओळी तोडक्या मोडक्या कशाही लिही, पण लिही. दुसऱ्या दिवशी त्या 4च्या 6 होतील, 8 होतील, 10 होतील, 15 होतील. एक 10-12 दिवसानंतर 15 दिवसानंतर तुला छान वाटायला लागेल तुझे लिहिलंच ते बघ तू. पण हे कन्सिस्टंटली करायचंय बरं का. 2 दिवस केलं, 4 दिवस सुट्टी, पुन्हा 1 दिवस केलं, मग रडत यायचं मला जमतच नाही, पण तू केलं का? जर करूनही जमत नसेल तर मी बसतो तुमच्यासोबत, मी बसतो खरंच, ही एक्सरसाइज करायला मी बसतो तुमच्यासोबत. जर हे होऊनही जर तुम्हाला जमत नाही गेलायला तर मग बघू आपण काय करायचं ते. पण हे ऍटलिस्ट पहिल्यांदा कर तरी. हे एक न्यूजपेपरचं सांगतोय, न्यूजपेपरमध्ये एक भाषा सुधारायला मदत होणार आहे. आणि दुसरी गोष्ट की हे आता हे चिंतन म्हणजे काय हो, एक पानभर वाचलंय पुस्तकातलं तेच लक्षात ठेवायचं ना. त्याच्या नोट्स तर बुलेट्स मध्ये लिहून ठेवणार आहेत ना तुम्ही, फक्त पुन्हा मांडण्यासाठी तर ते लिहून ठेवावं तर लागेल. 1915 ते 1947 इतिहास बुलेट पॉईंट मध्ये नोट्स मध्ये वाचायला पाहिजे ना तुझ्याकडे. तर ते आहे ते बुलेट पॉईंट असतील तुझ्याकडे तर ती इन्फॉर्मेशन म्हणतो आपण त्याला. ती इन्फॉर्मेशन असेल तर ते रिफ्लेक्ट होणार आहे पेपरवर नॉलेज मध्ये. तुझं त्याच्यावर काय ओपिनियन आहे, तुला हे तू कसं रिसिव्ह केलंस त्या गोष्टीला, येणार नाही. मग हे दुसरी एक्सरसाइज न्यूजपेपरची. आणि तिसरं तुम्हाला सतत सांगत आले गेले की एनसीआरटी वाचा किंवा स्टेट बोर्ड वाचा. काही लोकांनी स्टेट बोर्ड वाचले, एनसीआरटी पण वाचले. कशासाठी वाचायला सांगतो, पर्पज सांगतो मी तुम्हाला त्यामागचा. त्याच्यातून डायरेक्ट एमपीएससी किंवा युपीएससी प्रश्न टाकेल याच्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड किंवा एनसीआरटी वाचायला सांगत नाहीत. असं जर कोणी सांगत असेल तर तुम्ही तुमचे एफर्ट्स डुप्लिकेशन ऑफ द एफर्ट झालं ते. डायरेक्ट स्टेट बोर्डातून किंवा एनसीआरटीतून ज्या गोष्टी आहेत त्या परीक्षेला आल्या असं वाटणं. प्रत्येक विषयाचे रेफरन्स बुक्स आहेत 500, 500, 600, 600 पानाचे आहेत का नाही. अशी कुठली गोष्ट आहे का जी स्टेट बोर्ड एनसीआरटी मध्ये आहे त्या रेफरन्स पुस्तकामध्ये नाहीये. सगळं आहे तिकडे, सगळं दिलं. जर तुम्हाला इन्फॉर्मेशनच हवी आहे तर ते रेफरन्स पुस्तक 600-600 पानाचे कशासाठी लिहिले तो. म्हणजे स्टेट बोर्ड जर कव्हर नसेल झालं, एनसीआरटी जर कव्हर नसेल, सगळं आहे त्याच्यामध्ये. पण का वाचायची असतात ही शाळेतली पुस्तकं. शाळेतल्या पोरांसाठी लिहिलेली आहेत ना रे. 6वीच्या पोरासाठी लिहिलेलं पुस्तक ग्रॅज्युएशन झाल्यावर वाचायला सांगतात. 7वीच्या पोरग्यासाठी लिहिलेलं पुस्तक ग्रॅज्युएशन झाल्यावर. मग ही सगळी शालेय पुस्तकं स्टेट बोर्ड असू दे एनसीआरटी का वाचायला सांगतात. जस्ट टू मेक यू कम्फर्टेबल विथ द लँग्वेज अँड कम्फर्टेबल विथ द सब्जेक्ट. त्या विषयासोबत तू थोडंसं कम्फर्टेबल होत आला पाहिजे. 6वीच्या पोरासाठी पुस्तक लिहिले 6वीच्या इयत्तेत मधल्या, त्याच्या मेंदूचा विचार करूनच लिहिला असेल ना रे. तुमच्या मेंदूचा 6वीच्या वर्गातल्या व्यक्तीचा मेंदूचा वेगळा आहे ना, थॉट प्रोसेस वेगळी आहे ना तुमची. डेव्हलप ब्रेन्स आहेत ना आता तुमचे, 6वीलाच आहेत अजून. तर कशासाठी वाचायचं, जस्ट टू मेक यू कम्फर्टेबल त्या भाषेसोबत. तिथे त्यांनी ज्या गोष्टी दिल्यात छान पिक्टोरियल फॉर्म्स मध्ये. लक्ष्मीकांतमध्ये आहेत का पिक्चर्स, नाही ना. आता नाहीये तुला ती गरज ना, तुला जस्ट डेटा सांगायचा आहे, तू तो रिसिव्ह करणार आहेस आणि ते होणार आहे, ते तुला लक्षात येत आहे. नुसतंच उगाच पिक्चर काढून दाखवायचंय आणि तेच तुला नीट समजण्यासाठी. कारण तुझी तेवढी आणखीन बौद्धिक क्षमता नाहीये, तू ग्रॅज्युएशनला नाहीये, तू 6वीला आहेस, म्हणून ते दिलंय. म्हणून ही पुस्तकं आधी नीट वाचून काढायची आणि कम्फर्टेबल करायचं स्वतःला. सगळ्यांनीच स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचली आहेत मला माहिती आहे. एनसीआरटी काही लोकांनी वाचले असतील, काही लोकांनी नाही. स्पेसिफिकली जिओग्राफीच्या एनसीआरटी जरी पॅटर्न बदलला नव्हता तरी वाचायला सांगायचं, पण गरजेच्या होत्या त्या 9वी-11वीच्या एनसीआरटी. त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये मांडलेलं असतं ना रे तिकडे. ती भाषा तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये आली पाहिजे. त्या भाषेत तुम्हाला पेपर अगदी काहीतरी जास्त जार्गन वर्ड्स मोठं काहीतरी मांडायचं की ते लक्षातच आलं नाही पाहिजे चेक करणाऱ्याला. त्याला लक्षात आलं नाही, तू बरोबर लिहिलंस पण त्याच्या लक्षात नाही आलं, त्याने दिले कमी मार्क. साध्या सोप्या सरळ भाषेत जे विचारलंय ते जेवढ्या शब्दात विचारलंय तेवढं मांडायचं, मार्क्स मिळणार. काहीच वेगळं करायचं नाही. आणि लवकर वाचून काढायची स्टेट बोर्ड एनसीआरटीची पुस्तकं. 6वीचं पुस्तक 1 दिवसात झालं पाहिजे पूर्ण, एक नाही अर्ध्या दिवसात झालं. स्पेसिफिकली कुठल्या विषयाचे पुस्तकं वाचायची. तसं आता पुन्हा तुमच्याकडे वेळ किती आणि
पुन्हा मी सांगतोय, दिस इज नॉट द नेसेसरी स्टेप म्हणूया आपण, की वाचायलाच पाहिजे स्टेट बोर्ड, वाचायलाच पाहिजे एनसीईआरटी, त्याच्याशिवाय तुला मार्कच पडणार नाही असं नाहीये. तेच आहे सगळं रेफरन्स बुक्स मध्ये. कशासाठी पुन्हा सांगतोय, एक तुमची भाषा आणि दुसरं की कम्फर्टेबल व्हावं, त्या विषयाशी कम्फर्टेबल व्हावं. 6वी-7वीचा इतिहासाच्या पुस्तकामध्ये जे सांगितलंय ते नाही हवं इकडच्या पुस्तकामध्ये, स्पेक्ट्रम असू दे किंवा गाठाळ सरांचा असू दे, नाहीये. आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तरीही आपण ते वाचायचं, कारण सुरुवात जस्ट टू स्टार्ट विथ, टू बिगिन विथ. म्हणून हे सेशनला मी येतानाच नाव जस्ट सुचलं की टू बिगिन विथ काय करायचं, आतापासून काय करायचं, टू बिगिन विथ. तर हे नसेल केलं, स्टेट बोर्डाची पुस्तक वाचा. 8 दिवसात स्टेट बोर्ड, एक पुढच्या 15 दिवसामध्ये एनसीईआरटी वाच. ऑलरेडी झालाय ना अभ्यास, तरी वाचून काढ, काय फरक पडतो. पण नाही वाचलं तर काय आपण कोसळत नाहीये. म्हणजे तुम्हाला वाटतंय की मी नीट लिहू शकतो, वाचू शकतो, काही गरज नाही वाचायची. मी पुन्हा जबाबदारीने सांगतो बघा, काही विषय असे आहेत की आता तुम्हाला सगळेच विषय इकडे खोलातून शून्यातून शिकवले जाणार आहेत बरं का, सगळे विषय. सिलेबसचा प्रत्येक मुद्दा तुम्हाला इथे शिकवला जाणार आहे, त्या पद्धतीने शिकवला जाणार आहे. पण तुम्हाला वाटतंय की मी आधी काहीतरी वाचलेलं हवंय, तर काय वाचायचंय, डायरेक्ट रेफरन्स बुक हातात घेतलीस तर तुझा वेळ जाईल, कळणार नाही काय वाचतोय आपण ते. म्हणून काय करायचं, शाळेतली पुस्तकं वाचायला घ्यायची, की आता कुठला तरी एक विषय सुरू आहे ना शिकवायला, तो विषय चालू ठेवायचा आणि स्टेट बोर्ड, हिस्ट्री वाच, जॉग्राफी वाच. एनसीईआरटी वाचायचं असलं तर हिस्ट्रीच्या एनसीईआरटी प्रचंड खूप आहेत बरं काय हिस्ट्रीच्या एनसीईआरटी. त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत. पुन्हा इकॉनॉमिक्स, 9वी-10वीचं छान पुस्तक आहे इकॉनॉमिक्सचं, छोटंच आहे. 10वीचं पुस्तक इकॉनॉमिक्सचं सगळं महत्वाचं नाही आहे. पहिले 4 चॅप्टर महत्वाचे आहेत, फक्त 1, 2, 3, 4. पुन्हा 11वीचं बेस्ट अँड करायला बेस्ट अँड मस्ट 11वीचं इकॉनॉमिक्सचं. पुन्हा 12वीचं 2 पुस्तक आहेत 12वीचे, मॅक्रो आणि मायक्रो. त्यातलं मॅक्रो इम्पॉर्टंट आहे आपल्याला, आणि त्यातलेही स्पेसिफिक चॅप्टर्स आहेत, 3, 5, 3, 5 आणि 6. हे चॅप्टर फक्त त्यातले महत्वाचे आहेत. पुन्हा मी सांगतोय, हे सगळं जशाच तसं इकडच्या इकॉनॉमिक्सच्या बुक्समध्ये आहे. इकडच्या म्हणजे रेफरन्स कोळंबे देसले नाही. पुन्हा सांगतोय म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो, मी नाही वाचलेला. आता जे रेफरन्स मी तुम्हाला सेशन मध्ये तुमचे झालेत 17 इकॉनॉमिक्सचे, कुठलं पुस्तक सांगितलं वाचायला? नितीन सिंघाने आम्ही सांगितलं. एमपीएससीच्या पोरांना मी जबाबदारीने सांगत होतो बरं का, माहिती आहे या लोकांना. आता ते पुस्तक एमपीएससी साठी लिहिलेलं नाहीये, पण त्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीनं गोष्टी मांडल्यात ना, त्या अजूनही कुठल्या पुस्तकामध्ये मला सापडलेल्या नाही आहेत बरं. म्हणजे अगेन विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ती जी कुठली पुस्तकांची तुम्ही इकॉनॉमिक्सच्या नावं घेतली आहेत, त्या पुस्तकांमध्ये एमपीएससी ला जे हवंय त्या पद्धतीनं त्यांनी मांडलं. हीच तर रिक्वायरमेंट असते ना रे पुस्तकाची. कुठलं पुस्तक चांगलं असतं जे जास्तीत जास्त सिलेबसच्या जवळ जातं, त्यांनी तो प्रयत्न केला. पण त्यातून विषय कितपत समजला जातोय नाहीये क्लॅरिटीने सांगतायत आपल्याला की यातून हा विषय पूर्णपणे समजला. अजूनही कितीही इकॉनॉमिक्स शिका आणि पुस्तक वाचून ती जीडीपी मध्ये जीव्हीए मध्ये काय फरक असतो, बोंबाबोंबच आहे पूर्ण. म्हणजे कोणीही यावं नवीन व्यक्तीने आणि ते पुस्तक वाचून सांगावं की कळलं जीडीपी आणि जीव्हीए काय असतं. कन्फ्युजनच आहे मुळात, जीडीपी मध्ये कन्फ्युजन होतं, कळते का नाही कळते. एवढा तो किचकट प्रमाणे गोल गोल फिरवत मांडलेला आहे सगळीकडे. पुन्हा मग आपलं काय काम आहे, जिथून चांगलं मिळतं तिथून वाचायचं. मुद्दा अगेन हा की रेफरन्स पुस्तकं आहेत तुम्हाला, हे नाही वाचले तरी चालणार आहेत, पण वाचले तर फायदा होणार आहे. नाही वाचलं तर काय तोटा होणार नाही असं नाही. पण जर तुला वाटतंय आपली भाषा ऑलरेडी चांगली आहे आणि आपला बेसिक अभ्यास झालेला आहे ह्या गोष्टींचा, तर मी म्हणेन त्यात वेळ घालू नको. त्यात नको वेळ घालू जर बेसिक अभ्यास झालेला असेल तर. पण शून्यातूनच सुरुवात करायची. आज मी काहीच नाही, आज मी मला शून्य समजतो, मला एमपीएससीच्या नवीन पॅटर्ननुसार आजपासून सुरुवात करायची. मी म्हणजे स्टेट बोर्ड का असतील, शक्य असेल तुला इंग्लिशमध्ये वाचणं तर एनसीईआरटी पण काढ, एनसीईआरटी पण वाचून काढ. सांग उपयोगाचं आहे ना, जेवढी जास्तीत जास्त पुस्तक वाचून तेवढं गरजेचं आहे. रेफरन्स पुस्तकं पण वाचायला पाहिजेत. मी तर म्हणतो की आपल्याला जर वेळ मिळाला, इफ टाइम परमिट्स, आणि तो येतो बरं का काढता तो वेळ. म्हणजे असं नाहीये की दिवसातलं पूर्ण तुमचं कॅलेंडर आणि शेड्यूल पूर्ण पॅक आहे, 24 तास पॅक आहे पूर्ण, असं नसतं. त्यातला रोजचा जर तुम्हाला 20, 25, 30 मिनिटाचा जर वेळ काढता आला, तर एका विषयाला धरून एक रेफरन्स बुक तुम्ही वेगळी वाचू शकता बरं का. वेगळी म्हणजे हे अकॅडमिक्सशी सोडून म्हणतोय. म्हणजे पुन्हा तो कसं करायचं, कुठली वाचायची हे मी नंतर सांगत राहील तुम्हाला. पण जर तुम्ही नीट वेळेचं प्लॅनिंग केलं तर हे पण शक्य आहे होणं. मी तुम्हाला सतत वर्गांमध्ये जेव्हा प्रथमेशला माहिती आहे, जेव्हा मी प्लॅनिंग शिकत होतो तेव्हा केवढ्या इंटरेस्टिंग गोष्टी यायच्या नुसत्या प्लॅनिंग मध्ये. एक कुठला तरी मुद्दा नाही, तेलाचं संकट हा प्रश्न निघाला की किती 2-2 तास आपण त्याच्यावर बोलू शकतो. मुद्दा हा पुन्हा की आपल्याला आता जास्तीत जास्त त्या अप्रोचने त्या विषयाकडे बघावं लागणार आहे. नुसतंच फॅक्ट्स आल्या गोळ्यात फॅक्ट्स लागणार आहे. तर मी पुन्हा सांगतोय, ह्या मिसकन्सेप्शन मध्ये राहू नका की आता फॅक्ट्स नाही लागल्या तरी चालतंय, नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय.
इफ यू डोंट हॅव द फॅक्ट्स, तू मांडणारच कसं? बेसिस काय? फॅक्ट्स पण लागणार आहेत, पण त्या विषयाचा अँगल काय आहे, कशासाठी हे मांडलं गेलंय, कशा पद्धतीने आपल्याला हे पुढे मांडता येईल याच्यावर जर प्रश्न आला तर. आणि मी जे तुम्हाला सांगितलं की प्रश्नांकडे बघत राहा. यातून काय होतं की आपण जेव्हा वाचायला सुरुवात करतो ना, मग आपल्या मनामध्ये तसे प्रश्न तयार व्हायला सुरुवात होते की याच्यावर युपीएससी असा प्रश्न विचारू शकतं, एमपीएससी असा विचारू शकतं, असा विचारलं तर मी असं उत्तर देईल. होतं का नाही? म्हणजे एमसीक्यू पॅटर्न मध्ये की जेव्हा तुम्हाला सांगतो की ह्या 2 ओळी वाचल्या की आपल्या लगेच लक्षात येतं की याच्यावर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची टर्म 65 वर्ष, याच्या 65 वर्षापर्यंत तो पदावर राहू शकतो असं सांगितलं. हे जेव्हा स्टेटमेंट वाचतो तेव्हा आपोआप तुमच्या डोक्यात प्रश्न तयार झालेला असतो की वयोमर्यादा किती आहे सर्वोच्च न्यायालयाची. होतो का नाही? पण आता ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचे प्रश्न बघणार आहात की पाणीपतच का आणि महिलांचा सहभाग, हे जेव्हा तुम्ही वाचणार आहेत ना, बीट वाचणार आहेत ना, तेव्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न तयार व्हायला सुरुवात होईल. म्हणजे तुम्ही स्वतः प्रश्न तयार करताल. फॉर्म्युलेशन ऑफ द क्वेश्चन्स बेस्ड ऑन द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. म्हणजे आधी कसे विचारले त्यानुसार तुम्ही स्वतः प्रश्न डेव्हलप करताय आणि मग त्यानुसार तुम्ही अभ्यासाला टोक येतो बरं का अशा गोष्टींनी. आणि मी पुन्हा सांगतोय बरोबर, अभ्यास करत असताना अभ्यासाचे असे स्टॅगर्ड पद्धतीने अभ्यास नका करू. म्हणजे 2 तास असा 5 टप्प्यामध्ये केला 10 तास. तर मग म्हणेल त्या 10 तासाचे लईत 3 टप्पे करा बरं का. जास्तीत जास्त 3 टप्पे, 3-3.5 तासाचे 3 टप्पे. म्हणजे अभ्यास कंटिन्युअस अभ्यास सलग 3-4 तास करायचा सवय ठेवा. म्हणजे उठू नका. एकदा बसलं की मोमेंटम आलं की तुम्ही अभ्यासातून उठता, ते तुमच्या लक्षात पण येत नाही. जस्ट एक अर्धा तास तर अभ्यासाचं मोमेंटम यायलाच लागतं का नाही? जसं गाडी डायरेक्ट पहिले 6व्या गेअरवर पळते का? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. तसंच अभ्यासाचं पण आहे. एकदा मोमेंटम यायला अर्धा तास लागतो, मग तुझा अर्धा तास अभ्यास होतो की लगेच तुला फोन येतो, चल चहाला म्हणून. ते तसं नाही करायचं. एकदा मोमेंटम आला ना अभ्यासाचं, ठेवून द्यायचं फोन बिन सगळं बाजूला. फ्लाईट मोड और स्विच ऑफ, काही फरक नाही पडत. आणि सलग एक जेवढा वेळ आपली बॉडी, मन, बुद्धी, शरीर आपल्याला सांगताय ना करू शकतोस. ज्या मोमेंटला आपल्याला लक्षात राहणं बंद होईल ना 2-2.5 तासानंतर, 3 तासानंतर, मग ब्रेक घ्यायचा. पण कंटिन्युटी मध्ये अभ्यास करा. खूप फायदा होतो या गोष्टींचा आणि कन्सिस्टन्सी लक्षात ठेवायचं. हे करायचं आपल्याला. सो पुढचा जो मुद्दा तुम्हाला सांगितला की एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड्स, हे करायचंय का? पुन्हा मी सांगतो अगेन, एकदा सिलेबस येऊ देत. ते नितीन सिंगांनी इकॉनॉमीचं जे बुक लिहिलेलं ना, ते आत्ताच्या एमपीएससीच्या पॅटर्नला लागू नाही होतं पूर्णपणे. फक्त ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट लागू होतात त्यातल्या. जीडीपीची कॉन्सेप्ट युपीएससी असू दे ना तर एमपीएससी असू दे, एकच आहे ना रे. फक्त कशासाठी म्हणतो की त्यात चांगलं दिलंय म्हणून. फक्त एकदा सिलेबस आला की पण बेसिक गोष्टी तर वाचू शकतो आपण. मग जर वाचायचं इकॉनॉमिक्स तर मग एनसीईआरटी वाचू. 9वी, 10वी, 11वी, 12वी. 11वी मस्ट, 12वी मॅक्रोतले फक्त काही चॅप्टर 3-4 आणि 3-5-6 हे चॅप्टर वाचायचे. 9वीचं पूर्ण वाचा, छान आहे. आणि 10वी मधले पण पुन्हा पहिले 4 चॅप्टर वाचायचे 10वीच्या इकॉनॉमिक्स मधले. हा, आता एनसीईआरटी वाचताना काय नोट्स काढत वाचायचं का कसं करायचं? जर तुम्हाला मुद्दा कळलेला असेल तर नोट्स काढा. पण जर वेळ असेल तुमच्याकडे तर एकदा जस्ट वाचून काढा, अंडरलाईन करत आणि मग दुसऱ्या वेळेस नोट्स काढा. आणि हे संपून टाकायचे. शाळेतली पुस्तकं आहे ती लवकर बाजूला कर. खेळत नाही बसायचं त्याच्यासोबत महिना. लवकर बाजूला करून टाकायचे, कारण रेफरन्स पुस्तक हातात घ्यायचे ना पुन्हा. आता एक पुस्तक किती वेळेस वाचायचं असतं? जोपर्यंत आपल्याला वाटत नाहीये की आपल्या आता हे लक्षात राहिलं म्हणजे काय? से फॉर एक्झाम्पल हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तक पहिल्यांदा एकदा वाचलं, ते काय आयुष्यभर लक्षात नाही राहणार आहे ना. ह्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की त्या तुला ऑलरेडी माहिती आहेत. काही गोष्टी वाचल्यात म्हणून कळल्यात ज्या कधी विसरणार पण नाहीयेत. पण काही गोष्टी अशा आहेत ना की ज्या नंतर विसरू शकतील, तर त्या नोट्समध्ये काढून ठेवायच्या. बरोबर ना? म्हणजे काय होईल? त्या नोट्स म्हणजे सगळं पुस्तक आहे हातात. म्हणजे काही गोष्टी, आता नोट्स काय असतात? ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत आणि ज्या गोष्टी महत्वाच्या असतात म्हणजे नोट्स म्हणजे ज्या गोष्टी फक्त महत्वाच्या त्या नाही येतात, त्या लक्षात न राहणं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नोट्स मध्ये लिहून ठेवणार का? महत्वाचं आहे ना, पण नाही लिहून ठेवायचं. कारण काय? माहिती आहे ना बाबा, ऍट एनी पॉईंट ऑफ टाइम मला कोणी विचारलं तर ते मला माहिती आहे. गोष्ट महत्वाची पाहिजे आणि गोष्ट थोडीशी की एकदा दोनदा वाजून लक्षात नाही राहते बाबा, मग लिहून ठेव. पुन्हा ज्या तू नोट्स काढल्यास ना त्या मल्टिपल टाइम रिवाइज केल्यावर यातल्या पण अर्ध्या गोष्टी कमी होणार आहेत.
कारण रिव्हिजन केल्यामुळे तुला ऑलरेडी त्यातल्या लक्षात राहिल्या गोष्टी, म्हणजे पुन्हा तुझ्या नोट्स कमी झाल्या. येस ना. हो, तर हे अशा पद्धतीने थोडंसं नोट्स स्टेटबोर्ड एनसीईआरटीच्या काढायचा प्रयत्न जर काढला तर काढाव्याच लागतात असं नाहीये पुन्हा, कारण रेफरन्स बुक्स आहेत तुम्हाला पुन्हा, ते तुमच्या वाटेत आल्यावर सोडणार नाहीत लवकर तुम्हाला. खूप मोठी मोठी पुस्तकं आहेत. आणि मग पुढचा मुद्दा की लँग्वेज झालं बोलून, न्यूजपेपर बोलून झालंय, रायटिंगसाठीचं पण झालंय. आता सुरुवात करताना द बेस्ट सोर्स ऑफ रायटिंग इज स्वाध्याय. टेक्स्ट बुक्स मध्ये आहे ना स्टेट बोर्डाच्या खाली दिलेलं स्वाध्याय, स्पष्टीकरण, उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या. गोल फिरून तिथंच आलाय, देव बघत होता. जे तेव्हा नीट केलं नाही ते आता करायचंय, उदाहरणासहित स्पष्टीकरण. एक्सप्लेन करा, डिस्कस करा, अनालाइज करा, ग्रेडिंग अनालाइज करा. शाळेतल्या 8वी 9वी 10वीच्या पुस्तकांमध्ये जे मागे दिलेत ना प्रश्न, ते लिहून काढा. त्या प्रश्नांची उत्तर लिहायचा प्रयत्न करा. त्याच्यापेक्षा काय चांगला सोर्स असू शकतो? एनसीईआरटी मध्ये जो स्वाध्याय दिलाय तो लिहून काढा. त्याच्यावर बेस्ट काहीच नाही, अभ्यास पण होतो आणि लिहून पण होत. हा ना, आहेत त्याच्यामध्ये पण आहेत, एमपीसीचं म्हणतोयस ना. हा, पण आता पॅटर्न बदलणार तो, म्हणजे 10 वर्ष किती नाही म्हणलं तरी एमपीसी जरी असले तरी 10 वर्षात थोडा तरी फरक पडणार ना. जुन्या पॅटर्न मध्ये काय नाहीये म्हणजे एमपीसीचं म्हणतोयस ना, एमपीसीच्या जुन्या पॅटर्न कडे नको लक्ष देऊ, त्याच्यामध्ये 2-2 मार्काला पण प्रश्न होते. ते आता येतील का नाही आपल्याला माहित नाहीये, पण साधारणपणे पॅटर्न हाच राहील असं दिसतंय. फक्त क्वेश्चन विचार जशाच तसे युपीएससीला जसे विचारले तशा तेवढ्या मला नाही वाटत बरं का. पर्सनली मी माझं ओपिनियन सांगतोय, हे चुकीचं पण असू शकतं की युपीएससी मध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ना थोडेसे हायर साईडला असतात बरं का, ते म्हणजे विचार करावा लागतो जास्त. तसं एमपीएससीत नसणार आहे, कारण युपीएससीतून निवड करणार आहेत IAS IPS ची रे. एमपीएससीतून निवड म्हणजे अगदी खाली जाईपर्यंत एबीडीओ, नायब तहसीलदार, दुय्यम निबंधक नावातच आहे दुय्यम. म्हणजे त्या पॅटर्नवरच्या परीक्षेमधून तू नाही करू शकत हे, म्हणजे हे अनालिसिस मग चुकतं हे. म्हणजे जर तीच पद्धती वापरणार असेल प्रश्न विचारण्याची तर मग 2-4 IAS टाका इकडे, मग 1-2 पण IPS पण इकडून निवड करा. मग तो जर पॅटर्न असेल तर काय, तो मला वाटतं की नाही करणार तेवढं, फक्त थोडंसं लायटर नोट असेल, थोडंसं एवढं पण सोपं नसणार आहे बरं का, कारण DCDOSP ची निवड करायची पुन्हा. ब्युरो हायर ब्युरो तरी राज्यातलं म्हणलं तरी ब्युरो आहेत की वरची पद्धती सगळ्यात. ती पण अगदी पण अशी काही शाळेतल्या विचारल्यासारखी स्वाध्यायासारखे प्रश्न नाही आहेत आणि अगदी युपीएससीच्या याचे पण लेवलचे पण नाही आहेत, म्हणजे युपीएससी मध्ये विचारले तर तो एक मध्य ते कसा गाठतात हे आपल्याला बघायला पाहिजे. 10 प्रश्न आहेत तर एक 10तले 2-3 प्रश्न असू शकतात युपीएससी मध्ये जसे विचारले तसे, मग तिथे कस लागतो ना मग. आणि एक 7-8 प्रश्न आहेत ते की जे बाबा जे ह्या पद्धतीचे की एमपीएससीची ही पद्धत बाबा यांच्यासाठी की असे प्रश्न असायला पाहिजे. मग त्यातली 1-2 पण प्रश्न अशी अगदी ज्याला आपण फालतू म्हणतो काहीतरी विचारायचं म्हणून विचार असं नसणार आहे बरं का, नसणं अपेक्षित आहे राहतं. त्याच्यामुळे अगदी असं पण म्हणू नका की खूपच अवघड प्रश्न विचारतील आणि खूपच सोपे पण मधला मार्ग असू शकतो. म्हणजे आता विचारलेला महिलांचा स्वातंत्र्य संग्रामातला लिहा काय त्यांचा सहभाग कसा होता तो, ह्याच्यासाठी काय वेगळ्या अभ्यासाची गरज आहे. युपीएससीला पण विचारू शकतात, एमपीएससीला पण विचारू शकतात ना. चीफ लिगल ऍडवायझर काय म्हणतात त्याला, अटॉर्नी जनरलला लिहायचं आपल्याला काय विचारले तेवढे 100, 150, 200 शब्दांमध्ये. हे काही फार अशी जगावेगळी प्रश्न नाही आहेत ना. फक्त अभ्यासाच्या पद्धतीमध्ये पुन्हा आपल्याला थोडेसे बदल जे आधीपासून तुम्हाला जे बोलत आलोय. सो एक काही पुढच्या वेळामध्ये तुमचे मी प्रश्न घेतो आणि आपण पुढे जाऊया पूर्ण. हो, युट्यूबला टाकायचा प्रयत्न करूया. सो काही असतील तर प्रश्न तुमचे लगेच घ्या, नाहीतर मग तुमचे पण काय करायचं. झोप येईल, जेवण झाली नाही सगळ्यांची नाही. लँग्वेज बॅरियर तू लँग्वेज चूज करू शकतो. आधीच्या पेपरमध्ये मराठीमध्ये तुम्हाला मराठीत ग्रामरचं ते मोरा वाळंबे पाठ करून जायला लागायचं. आता ते नाही ना. चांगलं झालं ना आता का नाही. आता फक्त 25% मिळवायच्यात मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण. 300-300चे पेपर असतील त्यामध्ये 25% येतं. ते उतार्यावरचे प्रश्न आहेत काही आणि काही निबंधासारखे येतं. 25% मिळणं फार अवघड नाहीये.
क्वेश्चन पेपर अनालिसिस कसं करायचं. क्वेश्चन पेपर आता पुन्हा सांगतोय, अनालिसिस आपण केव्हा करणार आहे, जेव्हा अभ्यास होतो तेव्हा ना. म्हणून तुम्हाला मी म्हणलं की पेपर काढल्यावर ज्या गोष्टीचा, ज्या विषयाचा तुमचा अभ्यास झालाय ते प्रश्न बघा. उगाच ज्या विषयाचा अभ्यास नाही झाला ते प्रश्न काढून तुम्हाला उगाच टेन्शन येईल की हे कुठून आलं, काय विचारलंय, असं कसं मला येतं का नाही, हे करू नका. ज्या विषयाचा अभ्यास झालाय ना तो प्रश्न वाचा. आणि पुन्हा मी सांगितलं ना की अनालिसिस कसं आहे, पुन्हा मी त्याच प्रश्नांकडे आणखीन एक प्रश्न, खूप छान प्रश्न विचारलेले आहे बघा. मी जस्ट आय वॉज गोइंग थ्रू द क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, की सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या अप्रोचेस मध्ये काय काय जाणवतं, म्हणजे डिफरन्सेस इन अप्रोचेस यांच्यामध्ये काय, हे तुम्हाला लिहायला सांगितलंय की हायलाइट द डिफरन्सेस ऑफ द अप्रोचेस बिटवीन दी नेताजी अँड महात्मा गांधी. म्हणजे आहे ना रे, पुन्हा किती नाही म्हणलं तरी थोडासा विचार करावा लागणार ना की काय होती नेताजींची विचारसरणी, काय होती, महात्मा गांधींना काय हवं होतं. आपल्याला फक्त हरिपूर आणि त्रिपुरी अधिवेशन माहित असतं की दोन्ही अधिवेशनामध्ये गांधीजींच्या अमुक हे लीडर होते, ते पट्टभी सीतारामय्या, आणि मग नेताजी झाले, आणि मग त्यांनी दुसऱ्या अधिवेशनामध्ये राजीनामा दिला वगैरे वगैरे. पण हे काय झालं मुळात, पंडितजी आणि नेहरूजींची विचारसरणी एकाच बाजूची होती बरं का, की त्यांनी जे प्लॅनिंग कमिशन स्थापन केलं होतं 1939 मध्ये, त्याचे अध्यक्ष होते नेहरूजी आणि सदस्य चिटणीस सेक्रेटरी सुभाषबाबू होते. त्यापूर्वीपासून मग थोडासा अभ्यास लागणार आहे ह्या गोष्टींचा, की काय त्यांचा अप्रोच काय होता, महात्मा गांधींचा अप्रोच काय होता, किंवा महात्मा गांधीजींच्या फ्रीडम स्ट्रगल मध्ये असलेल्या त्यांच्या सहभागाने स्वातंत्र्यावर कसा परिणाम झाला. स्वातंत्र्य लवकर मिळालं, उशिरा मिळालं, किंवा जे मिळालं ते काय पद्धतीनं मिळालंय, ते फक्त सत्तांतर होतं का खरंच स्वातंत्र्य मिळालं होतं. वाचन करत असताना पुन्हा सांगतो फॅक्ट्स पण लागणार आहेत, आणि ह्या गोष्टींचा पण आपल्याला थोडाफार अभ्यास करावा लागणार आहे. मी पुन्हा एक्झरसाइज म्हणून तुम्हाला काही हवेत का प्रश्न दिलेले का नको, काय करायचं सांगतो तुम्हाला पुन्हा मी, की वैकल्पिक विषय कसा निवडायचा, थोडं मार्गदर्शन करा. हे खूप महत्वाचं आहे. वैकल्पिक, कार्तिक ऑलरेडी एक सरांचं सत्र झालंय, पुढच्या काही काळामध्ये आपण ते युट्यूबवर टाकूया. तरीही आणखीन एक सत्र होणार आहे, ते होईल पुढच्या काळामध्ये. मोठा विषय बरं का, की विषय कसा निवडायचा, वैकल्पिक विषय कसा, ऑप्शनल कसा निवडायचा. मी तुम्हाला बेसिक 4 ठोकताळे सांगून ठेवतो त्या विषयाचं. पुन्हा ह्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे बरं काय, 2 तासापेक्षा जास्त मी याच्यावर बोलू शकेन, की विषय कसा निवडायचा, मुळात वैकल्पिक विषय कसा निवडायचा. मी म्हणेन इररिस्पेक्टिव्ह ऑफ एव्हरीथिंग, तुम्ही जो विषय निवडणार आहेत त्या विषयाचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत का, पहिली गोष्ट बॉक्सेस टिक करून टाकायचे. विषय खूप आवडतो पण रिसोर्सेस नाहीत अभ्यास करायला, काय उपयोग. आणि मार्गदर्शन देणारा व्यक्ती आहे का अवेलेबल, चांगला बरं, 500 मार्काचा विषय बरं का, म्हणजे 500 मार्क आयदर इन ऑर आउट. रिसोर्सेस अवेलेबल आहेत का, त्याची प्रायोरिटी कशी लावा. आता याची रिसोर्सेस अवेलेबल आहेत का, मार्गदर्शन करणारा व्यक्ती, संस्था आहेत का, अवेलेबल आहेत का, चांगलं कंसात ऑफकोर्स येणारच आहे ते. तिसरी गोष्ट येणार आहे, मग येतं की तुम्हाला तो विषय, बाबा आपल्याला तो विषय आवडतो का. कुठलाही विषय असो, हिस्ट्री, जिओग्राफी, पोल सायन्स असू दे, मग फिलॉसॉफी असू दे, फॉर दॅट मॅटर अँथ्रोपॉलॉजी असू दे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सोशोलॉजी, कुठलाही विषय असू दे. आपल्याला ह्या विषयाबद्दलचं ओ का ठो माहित नाही अजून, काय सिलेबस कशा काय गरजच नव्हती ना रे सिलेबस बघायची. पण विषय तर मुळात वरवर लक्षात येतो काय असतो तो. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणल्यावर अगदीच अंधार येत नाही ना डोळ्यापुढे, जसं अँथ्रोपॉलॉजी म्हणल्यावर येते. किमान तो विषय आणि आपल्याला आवडतो का नाही हे कशावरून कळणार आहे, एकदा सिलेबस काढून बघ, की सिलेबसचे मुद्दे, याचा आजपर्यंत आपण काय काय शिकलोय, मग त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काढून बघ, काय पद्धतीचे प्रश्न विचारले गेले त्यावरून. मग त्यावरून ठरतं की आपल्याला कुठला विषय. हे 4 बॉक्सेस असणार आहेत तुमच्या, की टिक 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 टिक. असे 2-3 विषयांचे पण होऊ शकतील बरं का, 4ही बॉक्सेस दोन्ही विषयांचे टिक झाले, 2 किंवा 3 विषयांचे पण टिक झाले. मग ती 2-3 विषय घेऊन यायचं. तुम्हाला ज्यांना विचारावं वाटेल की त्यांना, बाबा की बाबा हे असं असं झालंय की 3 विषय आहेत, की याच्यातलं कुठलं निवडू, आता 2 आहेत, 2 मधला कुठला निवडू, होऊ शकतं कन्फ्युजन. ते मुळात होणार आहे कधी, तुम्ही अभ्यास केला तर होणार आहे बरं का, की हे 4 बॉक्सेस टिक करताना तुमच्या लक्षात आलं की हे 2 किंवा 3 निघतात आपले विषय. तर मग रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीशी बोलून तुम्ही तो विषय निवडू शकता. विषय 23 आणि ऑनवर्ड्स, येस, एनसीआरटी नीड टू बी रेड. हा, एनसीआरटी मराठीमध्ये नाही येत ना, वाचून झालेत. आणि जर हळूहळू प्रश्न विचारा बरोबर, एकच मिनिट. हो, सिलेबस आल्यावर सेशन घेणार आहे. येस कार्तिक, स्टार्ट केले आणि
हे लास्ट इयरला असल्याने एक्सपिरियन्स म्हणून 21 ऑगस्टचा फॉर्म भरला आहे, तर अप्रोच कसा असावा? स्टेट बोर्ड वाचून झालंय आणि रेफरन्स स्टार्ट केलेत. काही नाही, स्टेट बोर्ड वाचून झाले असतील तर रेफरन्सेस हळूहळू वाचायला सुरुवात करा. तर अप्रोच कसा पाहिजे, तर पुन्हा आता जे बोललोय ते मागचा 1 तासभर तेच बोललोय ना रे. पुन्हा जर तुम्हाला वाटत असेल ना की सगळं बोललं पण नेमकं काय करायचं लक्षातच नाही आलं, मी समअप करतोय 2-3 गोष्टी सांगून तुम्हाला की काय करायचं. एक, तुम्हाला जे सांगितलं ते न्यूजपेपरचं करा, खरंच करा. बरोबर, स्टेट बोर्ड एनसीआरटी वाचायला सांगितले, जे काही तुम्ही वाचणार असताल त्याच्या स्वाध्याय ते तर सोडू शकता. किमान आजपर्यंत काहीच शिकून झालेलं नाहीये. असे तुमच्यापैकी काही विद्यार्थी आहेत की आताच्या बॅचला, जून किंवा जुलैच्या बॅचचे, तुमचं अजून काहीच शिकून झालेलं नाहीये. तर स्टेट बोर्डाच्या खालचं स्वाध्याय आहेत तेवढी तरी, किंवा हिस्ट्री, इतिहास, ते काय शिकवायची गरज आहे बरे. 6वी 7वीच्या इतिहासाची पुस्तकं वाचू शकता, 8वीची. त्याच्या खालचे प्रश्न 1-2 लिहून काढा. बघा तुम्हालाच कसं वाटतंय ते. आणि ज्या लोकांचं ऑलरेडी काही विषय शिकून झालेत त्यांच्यासाठी मग मी हवा असतील तर मला खरंच डिरेक्टली मेसेज करा, मी तुम्हाला प्रश्नच पाठवतो आहे आणि मला लिहून द्या ते प्रश्न, की मग आपण बघूया त्याच्यामध्ये काय कशा दुरुस्त. आणि पहिल्यांदा हे असं करू नका बरं का, की आधी तासभर विचार करत बसलाय त्या प्रश्नाबद्दल, गुगल सर्च केलं एवढं मोठं काहीतरी, मग पॉईंट्स काढले तर मग मला लिहून दिलंय. मी काय तुम्हाला मार्क देण्याने तुम्ही काय हे होणार नाही, लगेचच सिलेक्शन नाही आहे. तुम्हाला जसं जमतंय तसं लिहा आणि पाठवा. त्यातून काय लक्षात येईल की आपल्याला कुठं रेक्टिफाय करायचं हे तर कळेल ना रे. ओरिजिनॅलिटी असू दे तुझ्या उत्तरामध्ये. आर्टिफिशियली काहीतरी वाचलेस, कुठून तरी बघून मुद्दे काढून ठेवलेत आणि मग लिहिले, जरा सरांना चांगलं वाटायला पाहिजे, इम्प्रेसच करतो आता. पण फायनल पेपरमध्ये कोणाला इम्प्रेस करायचं तुला? त्या व्यक्तीला करायचं ना रे. तो कसा होणार आहे? तिथे तुला आहे का गुगल, आहे का तिथे तुझ्याकडे? नाही आहे. त्याच्यामुळे आता ओरिजिनली तुला जे सुचतंय वेळ लावून तेवढ्या वेळेमध्ये लिहायचा प्रयत्न कर. किंवा आता पहिल्यांदा लिहितोस तर वेळ पण एक्स्ट्रा लागू दे, काय नाही आवडत लागू दे. फक्त लिहिताना निबंध लिहू नको. जर प्रश्नाचं उत्तर बुलेट्स मध्ये लिही, बुलेट्स 2-2 ओळींचे पण असू द्यात, चालतंय. एक मुद्दा लिहून झाला की जागा सोडा एखाद्या ओळीची, काय फरक पडतो. एप्रिलचं इकॉनॉमी झालंय तर प्लीज क्वेश्चन सेंड करा, पाठवतो मानसे. येस. बुकलिस्ट चेंज करावी लागेल का? नाही, आल्याच पहिला मुद्दा तो सांगितला, बुकलिस्ट लगेच बदलायची. मोर दॅन 50% रेफरन्सेस तेच असणार आहेत. पुन्हा मी तुम्हाला सांगतोय बरं का, मोर दॅन 50% रेफरन्सेस तेच असणार आहेत. वेगळे काय असणार आहेत, तर जे नवीन सिलेबसमध्येच मुद्दे नवीन टाकलेत ते वाचावं लागणार नाही नवीन. आत्ताचे फक्त पुन्हा जी पुस्तकं तुम्ही वाचताय ती लिहिली आहेत त्या एमसीक्यूच्या धर्तीवर लिहिलेली पुस्तकं पूर्व सगळी. फक्त पुन्हा आता जसं सिलेबस येईल तसं तुम्हाला वेगवेगळे रेफरन्सेस सांगतो, पण तोपर्यंत आता जी पॉलिटी जिओग्राफीचा अभ्यास करताय ती पुस्तकं तशीच राहू देत. हिस्ट्री ऍज अ ऑप्शनल ठेवला तर काही चॅलेंज येतील और बेनिफिट्स पण आता लगेचच असं डायरेक्ट उत्तर नाहीये बरं का, काय चॅलेंजेस किंवा काय बेनिफिट आहेत. हिस्ट्री आवडतो विषय करायला, हिस्ट्रीचा सिलेबस अमुक त्याच्यामध्ये पुन्हा एशियन मिडिवल आणि मॉडर्न पर्यंत सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्याच्यामुळे विषय मोठा आहे तसा अभ्यासाला, जर आवडत असेल तर मयूर म्हणणार आहे की चांगलं. स्टेट सर्व्हिस, आय हॅव एकनाथ पाटील PSI STI बुक, कॅन आय रीड दिस बुक फॉर इन्क्रीजिंग माय नॉलेज, कॅन दिस बुक इन्क्लूड द सिलेबस ऑफ माय SSC? तसे पुन्हा बघा, हा जो प्रश्न विचारलेला आहे ना की एकनाथ पाटील म्हणजे ठोकळा का त्याचा ठोकळा, पुन्हा सांगतोय पूर्ण. इन्फॉर्मेशन लागणार आहे का? लागणार आहे. पण ती इन्फॉर्मेशन तुम्हाला रेफरन्स बुक्स मधून पण येणार आहे. त्याच्यासाठी ठोकळा वाचा. जर तुमचं कंबाईन आणि ग्रुप सी फोकस असेल ना तर ठोकळा वाचा. पुन्हा विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, जी गरज आहे ती पुस्तकं वाचा बरोबर. रेफरन्सेस मधून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे ना, कमांड ऑन द इन्फॉर्मेशन ही रेफरन्सेस मधून पण येणार आहे. रेफरन्स बुक्स मध्ये काय हे नाहीये इन्फॉर्मेशन. लक्ष्मण सरांच्या पुस्तकामध्ये रेफरन्स हे नाहीये, मग इन्फॉर्मेशन नाहीये. भूगोलाच्या तुम्ही जे पुस्तक वाचताय ते सौदी सरांच्या पुस्तकामध्ये रेफरन्सेस नाहीये, इन्फॉर्मेशन नाहीये, असं नाहीये. तुम्हाला काय, तुमचं फोकस काय हे आधी क्लिअर करा बरं का. आता कंबाईन आणि राज्यसेवा एकत्र राहिलेलं नाही, पुन्हा सांगतोय. फक्त प्रिलिमसाठी राज्यसेवेचा जो अभ्यास करणार आहे तो जशाला तसा लागू आहे. पुन्हा मराठी इंग्लिश वेगळं करायचं आहे, पुन्हा थोडासा अप्रोच पुन्हा वेगळा आला बरं का पूर्ण. त्याच्यामुळे जर राज्यसेवा आणि ह्या नव्या पद्धतीने असेल तर मग लगेचच, अगेन विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, लगेचच ठोकळा वाचायची गरज नाही. युपीएससी करणाऱ्या मुलांची संख्या आता एमपीएससी मध्ये वाढणार आणि ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे त्यांच्यासोबत खरी कॉम्पिटिशन राहणार. आता कॉम्पिटिशन कधी नव्हती रे, कधी नव्हती कॉम्पिटिशन. एमपीएससी जेवढ्या जागा काढतं दरवर्षी तेवढे पोस्ट होल्डर पोरं प्रिलिम्सला बसलेले असतात. टू हुम यू आर कॉम्पिटिंग विथ, कधी नव्हती कॉम्पिटिशन. आता युपीएससी जी पोरं इकडे, मी आधीच सांगितलं की प्रिलिम्स इज द हर्डल, तर त्या लोकांना तो आधी पार करावा लागेल. आणि मग आहे का त्यांना एज आहे का? आहे. पण पुन्हा सांगतोय,
पण तू कर ना प्रयत्न. यावर्षी युपीएससी मधून जी मुलगी पहिली आली, देशात पहिली आली मुलगी आहे ना ती, कोणीतरी काय श्रेया शिल्पा काहीतरी जे काय असेल ते, हा जे जी कोणी असेल ती ती पहिला अटेम्प्ट आहे तिचा, पहिला किंवा दुसरा. हा वयाच्या 22-23 वर्षी झाली ना पहिली. 5-5 अटेम्प्ट दिलेली लोक, आयपीएस असलेली लोक पण पुन्हा आयएएस होण्यासाठी परीक्षा देतात आहेत ना. ती नव्हती तिच्यासोबत कॉम्पिटिशन? होती ना तिला ती कॉम्पिटिशन, का नव्हती? आणि ऑल इंडिया आहे ना ती कॉम्पिटिशन. मग तसाच विचार जर केला तर मग परीक्षा देण्यातच काय पॉईंट नाही बरं का. मग अप्रोच काय ठेवतोस यावर आहे. हिस्ट्री ऑप्शनल पुन्हा प्रथमेशला सगळं माहिती आहे. कुठून माहिती? नंबर घेतला. विषय 22 कंबाईन स्ट्रॅटेजीवर तुमचं लेक्चर आहे का? हो, घेऊया गौरवी. तर आय एम द फर्स्ट इयर स्टुडंट, आय एम डुईंग द बीएससी ऑनर्स ऍग्रीकल्चर. ओके. एनसीईआरटी 9th और 12th रीड करायचे की 6 to 12th? हे विषयानुसार विधी बदलणार आहे. 9वी ते 12वी करायचं का 6वी ते 12वी करायचं? हिस्ट्री असेल तर 6वी ते 12वी. इकॉनॉमिक्सचे मी तुम्हाला आता सांगितले, 8वी 9वी 10वी 11वी 12वी त्यातले पण स्पेसिफिक चॅप्टर्स पण सांगितले तुम्हाला. पुन्हा जॉग्राफी असेल तर 9वी ते 12वी, किंवा जॉग्राफी खरं तर 6वी पासून वाचायला पाहिजे बरं का. पण स्पेसिफिकली 9वी आणि 11वीची पुस्तकं खूप गरजेची आहेत. तुमचं जे पॉलिटीचं बुक आहे लक्ष्मीकांत ऐवजी जर फक्त तुमचंच बुक केलं तर सफिशियंट आहे का? पुन्हा इथे फक्त हा शब्द सगळीकडून काढून टाका बरं का आता बरोबर. नुसतं पुस्तक वाचण्यानं हे होणार नाहीये. म्हणजे आपण ज्या वर्गात गोष्टी शिकतोय, तुम्हाला एक लक्षात आलंय का की आपल्या पुस्तकातून ज्या गोष्टी तुम्ही वाचल्यात, खरंच असं होतं की नवीन व्यक्तीला वाचताना थोडंसं अवघड पण वाटू शकतं बरं का, की टू द पॉइंट आणि क्रक्स दिलेला आहे. पण जेव्हा आपले सत्र झाले, एकूण 30-35 सत्र झाली आपली पॉलिटीची एकूण, म्हणजे मला माहित नाही तुमच्यातले किती लोक होती सत्राला, किंवा तुमच्या बॅचची झाली आहेत का नाही झाली आहेत ती. ऍब्सोल्यूट जेव्हा आपण एखादा विषय शिकतो, त्या विषयाचा म्हणजे नॉलेज बेस क्रिएट करून घेणं तुमचं माझं काम इकडून. पण काही फॅक्ट्स पण लागणार, काही इन्फॉर्मेशन आहे आणि त्याची मांडणी पण आहे मग त्या पुस्तकातून. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक जर तुम्ही वाचणार असाल तर म्हणजे मी विनंती करेल तुम्हाला की जर वाचायचं असेल तर इंग्लिशमध्ये वाचा. इंग्लिशमध्ये वाचा. मराठीमध्ये आहेत पुस्तकं, आपल्या सहित सगळी पुस्तकं आहेत मराठीमध्ये जर वाचायचं असेल तर. कारण काय, कारण पुन्हा आलं ना ते मराठी भाषांतर आणि त्या गोष्टी. म्हणजे मी पर्सनली सांगतो की अगेन विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू द रायटर, ज्यांनी कोणी अनुवाद केलाय त्यांनी ते गुगल ट्रान्सलेशन बरं का, ते पूर्णपणे. आवाज नाही येते. ओके. सो महाराष्ट्रासाठी हिस्ट्री अँड जिओग्राफी रेफरन्स UPSC एक्झाम अँड हाऊ आय कॅन मॅनेज टाइम बिकॉज वी आर बिझी इन आवर कॉलेज. कॉलेज ज्यांचं सुरू आहे 1ल्या-2ऱ्या वर्षाला आहेत त्या लोकांनी मी म्हणेन कॉलेजवर फोकस करा. किमान फर्स्ट क्लास मध्ये तरी निघालं पाहिजे सगळी वर्ष, तुमची 1ली, 2री, 3री वर्ष. सोबतच जर मग प्रिपरेशन करायचं ठरलंय सिव्हिल मध्ये जायचंय तर तुमच्या असलेली जर BA ला असताल, BSc ला असताल तर इकडे कुठले विषय लागू होतात त्याचा मग थोडासा खोलात अभ्यास करायचा, नाही तर मग पुन्हा स्टेट बोर्ड NCERT सुरू करायचं. रेफरन्स पुस्तक आता लगेच हातात नका घेऊ, वेळ जाईल तुमचा आणि पुस्तकाचा पण. क्वेश्चन्स लिहिणं खूप अवघड जात आहे. आय एम गुड ॲट स्ट्रक्चरिंग अँड इव्हन गेटिंग कमांड ऑन द कॉन्टेंट. येस सुशांत, 7 आणि 12 मिनिटांमध्ये थोडस सुशांत म्हणतोय की लिहायला अवघड जात आहे, म्हणजे वेळेचं हर्डल म्हणतोय की थोडंसं. पण हे पुन्हा प्रॅक्टिस नाही होणार आहे बरं का. म्हणजे मान्य आहे की खूप मोठा पेपर आहे, 10 प्रश्न मार्कांची 10 प्रश्न आहेत, 15 पुन्हा 10 प्रश्न आहेत, 20 प्रश्न सोडवायचे आहेत आणि वेळ मोजकाच आहे. हो काय सकाळी पेपर दिला संध्याकाळी द्या आणून म्हणलेलं नाही ते, असं नाहीये ते. वेळेत लिहायचं. पण पुन्हा सुशांत हे प्रॅक्टिसनेच होणार आहे बरं का. रायटिंग स्पीड जशी मी तुम्हाला जे न्यूजपेपर वाचायला सांगितलं ना, त्या न्यूजपेपर मध्ये तुमची वाचनाचा वेग पण वाढलेला हवाय बरं का. नाहीतर अंडरलाईन करत निवांत गप्पा असं नका करू. त्याने तुमचा वाचनाचा वेग पण वाढलेला हवा. वाचनाचा वेग आणि मग लिखाण कधी केलेलं नाहीये, पेन वळत नाही लिहिताना, हे होणार आहे पहिल्यांदा. ते प्रॅक्टिसनेच होणार आहे सगळ्या गोष्टी. जॉब करत किती वेळ दिला पाहिजे अभ्यासासाठी? जॉब करत मी किमान दिवसातले 5 तास तरी किमान देता आले पाहिजे आणि शनिवार रविवार 10-12 तास, म्हणजे आठवड्याचा तुझं 40 ते 45 तास भरले पाहिजे एका वीक मधलं. इथिक्स पेपर बद्दल खांडेश्वर इथिक्स पेपर बद्दल सत्र झालंय ना रे आपलं? सुब्रमण्यम सरांचं सत्र झालंय इथिक्स, परवाच झालंय. काल युट्यूबवर पण टाकलंय सुब्रमण्यम केळकरचा. हो झालंय. स्वतः सुब्रमण्यम IPS आता त्यांनी 2दा UPSC क्लिअर केली मराठीतून पुन्हा, आणि आता तो इथिक्स लिहितोय बरं का पुस्तक. आता सुब्रमण्यम माझा मित्र आहे म्हणून मी एकेरी करतोय सर तुमच्यासाठी सगळ्यांचं.
इथिक्सचं पुस्तक पुढच्या काही दिवसांमध्ये मॅक्सिमम 15 दिवसामध्ये इथिक्सचं पुस्तक सगळ्यांसाठी, आणि मराठीत छान तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये. एक्सरसाइज देणार होता, बरं 0 मिनिटात देतो. पेपर लिहिताना बॉल पेन, इंक पेन असं काही ज्या पेननी फास्ट लिहिता येत कुठला पण पेन, म्हणजे असा एखादा जर पेन तयार केला शास्त्रज्ञांनी की ठेवला की असं सगळं तेव्हा आपल्याला फास्ट लिहिण्याची बदला बरं. काही पेन खरंच असतं की लिहिता येत नाही फास्ट रे, हे असल्या इंक पेननी कुठं फास्ट लिहिता येत, शाईच्या पेन नाही येत. ते पेन कुठला वापरू, मग किती कसं, ते कधी बाळा अभ्यास झाल्यावर सगळं, आधी अभ्यास करा ते येणार आहे. हा एक्सरसाइज साठी 1-2 प्रश्न तुमचा नंबर द्याल का? माझा नंबर सगळ्या ग्रुप्सवर आहे, बहुधा आहे ना. मेक ए गुड यूज. हवा असेल तरी टाकून ठेवतो मी ते. न्यूजपेपर आणि इंग्लिश दोन्ही वाचायचे की एक वाचले तरी चालेल? नाही वाचलं तरी काय कोणाचंच बिघडणार नाहीये. पण मी म्हणतोय 2 वाचा पेपर, कारण त्यांनी काय होणार आहे रे की 2 व्यक्तींचे ओपिनियन रोज तुम्हाला वाचायला मिळतात रे, आणि 2 वेगवेगळ्या विषयांवरचे वाचायला मिळतात. इट इज जस्ट नॉट अबाउट द लँग्वेज. लोकसत्तामध्ये जे एडिटोरियल आहे जसं तिकडचं ते ट्रान्सलेट केलेलं नाही ते तिकडे, किंवा तिकडचं इकडे ट्रान्सलेट केलेलं नाही. 2 वेगवेगळ्या व्यक्तींनी 2 वेगवेगळ्या मुद्द्यांवर लिहिलेलं आहे ना ते. त्यातून काय होतंय, मी मराठी पण वाचतोय आणि इंग्लिश पण वाचतोय. पण जर तुम्हाला नाहीच ठरवलं ते मला नाहीच वाचायचं इंग्लिश, फक्त मराठी वाचायचं, किंवा उलट पण चालणार आहे, काय बळ कोसळणार नाही, चालणार आहे. हा, आता मुद्दा सांगतो, तू कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्सला नाही आहेस, प्रिपरेटरीला. प्रिपरेटरीचा मुळात उद्देशच तो असतो की जस्ट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू यावा विषयाचा, तुमचे फंडामेंटल्स क्लिअर व्हावे तुमचे, आणि एक बेस तयार झाला की मग कॉम्प्रिहेन्सिव्ह आल्यावर खोलात जाऊन विषय काय आहे तो नेमका शिकवायचा. मग अगदी पुन्हा कॉम्प्रिहेन्सिव्हला पण असं नाही आहे काहीतरी बेस तयारच पाहिजे, तुम्हाला थोडंसं मग एज मिळतो, कारण ऑलरेडी तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत. नसतील माहिती तरी काही आबळ कोसळणार नाहीये. एवढं शून्यातून की मुळात स्टेट नावाचा प्रकार कुठून आला, स्टेट काय असतं, नेशन काय असतं, नेशन आणि स्टेट एकच असतं का, मग स्टेट नेशन, नेशन स्टेट या दोघांमध्ये काही फरक असतो का, इथपासून आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या. रादर हे आपण आधीच्या सत्रांमध्ये पण बघितले जनता पॉलिटिक्समध्ये, सगळं सगळं बघायचं आपल्याला, काळजी नका करू द्या. आणि आताच हवं असेल तर पर्सनली पुन्हा येऊन भेटा, आम्ही असतो. हिंदू इंडियन एक्सप्रेस मंथली मॅगझिन मोर दॅन सफिशियंट सुशांत, म्हणजे हिंदू नाही वाचलं तरी चालणार आहे बरं का. तो युपीएससी देणार असेल तिकडे तर एवढा वेळ घाल त्याच्यामध्ये. न्यूजपेपरला किती वेळ घालायचा रोज? साधारण एक दीड तास, साधारण 1.5 तास. त्यात तुमचं लिहून पण झालं पाहिजे बरं का. अर्धा तास वाचन, 10 मिनिट चिंतन, 10 मिनिट लिखाण, 10 ते 15 मिनिट. 15 मिनिट लिखाण किती झाला वेळ? 55. हे 50-55 आणि ते 50-55, साधारण 1.5 तासाचा वेळ म्हणा. अर्धा तास वाचन खूप झालं. वाचनाची स्पीड खूपच कमी असेल तर अर्धा तास बरं का. 10 मिनिटात खरं तर एक एडिटोरियल वाचून व्हायला पाहिजे. 10 पण खूप झाले, डोक्यात पाणी येते. काही सब्जेक्ट्स मराठीमध्ये बेटर पडतात आणि काही इंग्लिशमध्ये. रायटिंग प्रॅक्टिससाठी एक लँग्वेज कशी निवडायची? ज्या विषयाचा अभ्यास तुम्ही आता बघा, चांगला प्रश्न विचारला बरं का, की काही विषयांचे रेफरन्सेस ही मराठीत खूप छान आहेत, काहींची इंग्लिशमध्ये खूप छान आहेत. पण निवडत असताना पुन्हा मी सांगतो, सुब्रमण्यम सरांनी जे केलं की त्यांनी काही सगळंच मराठीत वाचलं, मराठीत पेपर दिला असं नाहीये. वाचताना सगळं इंग्लिशमध्ये वाचावं लागलंय, आणि पुन्हा मग काढताना, नोट्स काढताना मग ती पुन्हा थिंकिंग प्रोसेस ही मराठीत आहे. नोट्स काढताना मराठीत काढल्या आणि मग लिहिलं मराठीमधून. फार असं अवघड काम नाहीये बरं का ते. लोकराज्य योजना मासिक आता जाऊ नका सांगतो तुम्हाला मी पुन्हा सांगतो बरं का पोरांनो. लोकराज्य योजना, कुरुक्षेत्र, तुम्हाला काय नाही ते गोष्टी सांगतील बरं का. काय लोक तुम्हाला पुढारी, दैनिक भास्कर पण वाचायला सांगतील. नाहीये तेवढा वेळ आहे का? नाहीये ना. मग आधी बेसिक अभ्यास करून ठेवा, जाऊ आपण ह्या गोष्टींकडे. त्यातलं काय करायचं नेमकं हे पण सागर आम्ही सांगू, पण आत्ताच नको, आधी अभ्यास कर. आधी प्रॅक्टिस क्वेश्चन देतो. काय बोलले सर इथिक्स बद्दल? आवाज ब्रेक. इथिक्सच्या पेपर बद्दल, इथिक्सचं सुब्रमण्यम सरांचं युट्यूबवर सेशन टाकलेलं आहे, ते एकदा 1 तासाभराचं सत्र आहे, ते ऐका.
आणि काही प्रश्न असतील तर मग पुन्हा मॉडर्न इंडियासाठी स्पेक्ट्रम ग्रोवर पण ग्रोवर चांगलं आहे ना, पुस्तक बघून थोडं ना कळत असतं चांगलं आहे, कंटेंट चांगला आहे का म्हणतो ग्रोवर. मी वाचलंय स्पेक्ट्रम, स्पेक्ट्रम इज बेस्ट. पण स्पेक्ट्रम इंग्लिश मध्ये आणि गाठाळ सरांचं पण आहे ना, गाठाळ सरांचं पण पुस्तक सगळे रेफर करतात. गाठाळ सरांचं चांगलं आहे. मला माझ्या ऐकण्यात असं आहे की ग्रोवर सरांच्या पुस्तकामध्ये थोडंसं जरा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जास्त आहे असं ऐकलंय मी. फक्त स्पेक्ट्रम मध्ये टू द पॉइंट आणि हे पण गाठाळ सरांच्या पण पुस्तकामध्ये बरं का छान आहे दिलेलं त्यांनी. आता ते A4 साईज मध्ये आणलंय बघा पुस्तक, ते खूप छान आहे. 2-3 प्रश्न तुम्हाला म्हणजे त्यातलं काय लिहायचं ते लिहा तुम्ही. 1-2 प्रश्न देतो तुम्हाला मी. एक सोपा आता जो डिस्कस केला तोच लिहा. अटॉर्नी जनरल इज कॉल्ड ऍज द चीफ लिगल ऍडवायझर. अटॉर्नी जनरल मराठीमध्ये पण सांगतो लिहायचं असेल तर, अटॉर्नी जनरल इज कॉल्ड ऍज द चीफ लिगल ऍडवायझर अँड द लॉयर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. डिस्कस तेच आहे का त्याला मराठीमध्ये महान्यायवाद्यांना भारत सरकारचे इंग्लिशमध्ये अटॉर्नी जनरल इज कॉल्ड ऍज द चीफ लिगल ऍडवायझर. कळला प्रश्न सगळ्यांना? अभ्यास झाला असेल तर फार काय अवघड नाही बरं का. अटॉर्नी जनरल इज कॉल्ड ऍज द चीफ लिगल ऍडवायझर अँड द लॉयर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणखीन एक प्रश्न घ्या. फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल राईट्स सतत विचारले. फंडामेंटल राईट्स आर नॉट ऍब्सोल्यूट बट क्वालिफाईड. फंडामेंटल राईट्स आर नॉट ऍब्सोल्यूट बट क्वालिफाईड. Discuss the role of women in freedom struggle. Discuss the role of women in freedom struggle. स्पेशली इन गांधी निरा 1915 ते 47 मध्ये असं लिहून ठेवा म्हणजे वेगनेस कमी होईल. डिस्कस द रोल ऑफ वुमेन इन फ्रीडम स्ट्रगल. डिस्कस द रोल ऑफ वुमेन इन फ्रीडम स्ट्रगल. महिलांचा स्वातंत्र्य संग्रामातला, स्वातंत्र्य युद्धातला सहभागाबद्दल चर्चा करा. आणि गांधी युगातला स्पेसिफिकली 15 ते 47. द इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ ब्रिटिश इन इंडिया. इकॉनॉमिक पॉलिसी. डिस्कस द इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ ब्रिटिश इन इंडिया. काही आर्थिक ब्रिटिशांची आर्थिक धोरणं ब्रिटिश भारतासाठीची. डिस्कस द इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ ब्रिटिश इन इंडिया. म्हणजे ते साधारण याचा पण पिरियड करायचा असेल तर फ्रॉम 1857 टू 47, 57 ते 47. छान पुस्तक आहे, वाचलंय कोणी? आता हे प्रश्न असे असू शकतात की त्याचा काय तुम्ही अभ्यास केलेला नाहीये कधीच किंवा याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. पण जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा लिहायचा प्रयत्न करा. आता काय लिहा, आता ह्या प्रश्नांची उत्तरं ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी लिहा. हवा असेल तर चेक करायला द्या तुम्हाला. पण कशाचाच अभ्यास झालेला नाहीये तर स्वाध्याय जे सांगितलं ते तर करू शकतो ना. 1-2दा पुस्तक वाचायचं, चॅप्टर 2 वेळेस वाटलं तर, आणि स्वाध्याय सोडव. एनसीआरटी पॉलिटीसाठीची 2 एनसीआरटीज आहेत, खूप छान आहेत. 11 एक कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क. कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क खूप छान पुस्तक आहे बरं काय. 11वीचं पुस्तक, 11वीची एनसीआरटी आहे. आणि आणखीन 11वीच आहे पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. हो, एक वाचायचं. पहिला पार्ट 1. पुन्हा जे इकॉनॉमिक्सचे सांगितले ते 9th, 10th, 11th अँड 12th. दिस इज मस्ट रीड आहे. आणि 12thचं मॅक्रो बरं का, ह्याचे 2 आहेत, मायक्रो आणि मॅक्रो. तर आपल्याला काय वाचायचंय?
मॅक्रो त्यातले पण स्पेसिफिक 3, 5 आणि 6 चॅप्टर. 10वीतले पण 9वी एंटायर वाचा आणि 10वीतले 1, 2, 3, 4 एवढं जरी केलं तरी चालतं. Sir, could you repeat the? Yes, I can repeat the question. Which question? Economic policies. The last question was economic policies of British in India. Economic policies question is a PYQ. अरे मी हे जे सांगतो ना सगळे त्यातल्या त्यात लागू होतील असे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनच सांगतो. मी तुम्हाला काहीच वेग बोलत नाहीये, मनचं काहीच सांगत नाहीये तुम्हाला. युपीएससी मराठी मधून क्लिअर करता येते का? सुब्रमण्यम सर इज द बेस्ट एक्झाम. 2दा केली क्लिअर, एकदा नाही. जी श्रीकांत XIS ऑफ लातूर यांनी पण युपीएससी मराठी. आपल्याला सुब्रमण्यम सरांचं बेस्ट उदाहरण आहे ना. प्रतीक चुबे सरांनी पण आता IPS आहेत ते आसामला, त्यांनी पण मराठीतूनच केलेली. PYQ वाचायचे की नाही? 11 ते 22 प्री प्लस मेन्शन प्रिलिम्सचे तर करावेच लागणार आहेत रे. प्रिव्हियस इयर प्रिलिम्स कुठे चेंज झालाय CSAT सोडून. पण मेन्सची आता काही गरज नाही, कारण सिलेबस पूर्णपणे आता किंवा त्या पॅटर्नवर प्रश्न विचारले जाणार नाहीये, त्याच्यामुळे ते प्रश्न वाचण्यात काय पॉइंटच नाही. इकॉनॉमिक्स रमेश सिंग काही चांगलं होतं ते. कधी वेगनेस प्रचंड आहे त्या पुस्तकामध्ये. अगेन आय एम नॉट प्रमोटिंग एनी पुस्तक. मला जे चांगलं वाटतंय ते मी तुम्हाला सांगतो. सिंगने युपीएससीच वाचायचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मी तुम्हाला युपीएससीचे सांगितले बरं का, एमपीएससी नाही. एमपीएससीचे वाचून येतात पुन्हा. झालं जरा बरं वाटतंय का नाही? काय सांगतो आता कसं ते. आता तुम्ही जूनची बॅच आहे ना तुमची, जून किंवा जुलैची. तुमचा प्रिलिम्सचा सिलेबस आपण आता प्रिलिम्स म्हणजे वेगळं प्रिलिम्स आणि वेगळं मेन्स आपण शिकवत नाही असं काही. किंवा एकदा पॉलिटी शिकवायला गेलं की प्रिलिम्स मेन्स सगळंच होणार. भरपूर आहेत का टॉपिक. आता आपलं जे आधीचं मॉड्यूल होतं 300, 350 सत्रांचं, ते आपल्याला आणखी एक्स्ट्रा मॉड्यूल घ्यायला लागतील. दुपारी 3 ते 5 पण बसावं लागेल रोज आता काही काळ. पण परीक्षेच्या आधी तयार करणार. असं नेमका आदल्या दिवसापर्यंत पण घेणार नाही, पण सबस्टेन्शियल टाइम बिफोर द एक्झाम. मे मध्ये जर तुमची प्रिलिम्स असेल तर तुम्हाला फेब्रुवारी मार्च पर्यंत सिलेबस संपलेला असेल. 2 महिने तुम्हाला रिव्हिजनला, टेस्ट सिरीज, सगळ्या गोष्टी. आणि मुख्य परीक्षेचा पण पुन्हा वाटलं तर प्रिलिम्स झाल्यावर एखादा महिना मुख्य परीक्षेचा अभ्यास करू. डन. इकडे बोलो सर, स्टेट बोर्ड कंपायलेशन वाचायचं की इंडिपेंडंट? इंडिपेंडंट पुस्तकं वाचा. ते कंपायलेशन करून नोट्स काढून दिलेल्या लोकांच्या नोट्स वाचणं हे सगळ्यात घातक आहे बरं का पोरं. अजून सांगतो, लोकांच्या नोट्स कधी वाचायच्या? जेव्हा आपल्या काढून होतात तेव्हा आपल्या नोट्स एनरिच करण्यासाठी लोकांच्या नोट्स वापरायच्या. स्वतःच्या नोट्स हव्यात. युपीएससी क्लिअर केलेला, एमपीएससी क्लिअर केलेला व्यक्ती तुम्हाला नोट्स देतो. क्लिअर का केली? कारण त्यानं स्वतःने काढल्या. तुम्हाला काढायच्यात आणि एनरिच करायच्यात तुमच्या नोट्स. स्वतःच्या नोट्स काढा आधी, तुम्हाला मिळणारच आहे तो. आमच्याकडे नोट ढिगारा पडलेला आहे नोट्सचा. पण ऍट द फर्स्ट प्लेस तुम्हाला आम्ही का नाही देत नोट्स? कारण मग तुम्ही तुमच्या काढणारच नाही. तुम्ही आधी काढा, मग आम्ही देणार, त्यात एनरिच करा. स्टेट बोर्ड कंपायलेशन. येस. इकॉनॉमिक्स इंग्लिश मध्ये विच बुक? नितीन सिंघानिया पुन्हा सांगितलं. येस ओम. एमपीएससी इंग्लिश मध्ये देणार आहे. न्यूजपेपर कोणता वाचायचा? झालंय सांगून हर्षली. इंडियन एक्सप्रेस. न्यूजपेपर म्हणजे न्यूज वाचायच्या नाही बरं का. पुन्हा सांगतोय, त्यात वेळ घालवू नका. जस्ट ओव्हरलुक करा काय चाललंय ते, आणि जिकडे जायचंय तिथे जाऊन थांबायचं. ओपिनियन पेज, एक्सप्लेन पेज. वाटलं तुम्हाला काही नोट्स काढायला पाहिजे तर काढून ठेवायच्या बाजूला लवकरात लवकर. झालं. येस समाधान, काही बोलायचंय? वेळ झाला, बराच वेळ झाला. 10 वाजून गेले आता. तुम्हाला काय इन टाइम? सर हॅलो. यू आर ऑलरेडी इन ना? ओके ठीक आहे. चला पोरांनो थांबूया रे इकडे.
आता पुन्हा तू कुठला विषय वाचतेस आणि कुठून वाचतेस यावर डिपेंड आहे. लक्ष्मण सरांच्या पुस्तकातून जर वाचणार असशील तर ते तुला मल्टिपल टाइम्स रीड करायला लागणार. वाचत असताना पहिल्यांदा अंडरलाईन करत वाच आणि पुन्हा सांगतो, म्हणजे एकदा तुमचं वेगळं सत्र घेतो मी की पॉलिटीचं पुस्तक कसं वाचायचं, लक्ष्मण सरांचं असू दे किंवा आपलं असू दे. वेगवेगळ्या पद्धती असतात ना वेगवेगळ्या लोकांच्या. पण इफेक्टिव्ह रिडिंगसाठी ते काय करायला पाहिजे तर पॉकेट्समध्ये पुस्तक वाचायचं, एक टॉपिक वाचायचा, एक टॉपिक पूर्ण टॉपिक वाचायचा, अंडरलाईन करत करत वाचायचा. तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात महत्वाच्या त्या हायलाईट करायच्या सेकंड रिडिंगमध्ये, हायलायटर किंवा पुन्हा काही वेगळ्या पेननी अंडरलाईन करायचे असेल, काही लोकांना एकच पेन वापरायची असेल, ठीक आहे ना, दुसऱ्या वेळेस डबल अंडरलाईन कर. हा सेकंड रिडिंग मध्ये. फर्स्ट रिडिंग मध्ये जस्ट जे वाटतंय ते अंडरलाईन कर, सगळंच अंडरलाईन करू नका बरं का. ते पहिल्या वेळेस वाचताना सगळंच महत्वाचं वाटतं, तर ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या अंडरलाईन कर, दुसऱ्या वेळेस पुन्हा अंडरलाईन कर, पण वेगळ्या पद्धतीने, की आयदर वेगळा पेन वापर किंवा जे काय करायचं. नाही, आधी चॅप्टर वाचायचं मग पुन्हा. आधी प्रश्न वाचला तर काय कळणारच नाही रे, हे आहे का नाही विषयावर सिलेबस मध्ये. आधी पुन्हा मी तुम्हाला सांगतोय, अनालिसिस तेव्हाच होतं जेव्हा आपल्याला तो विषय माहित असतो. विषय माहित असायच्या आधी अनालिसिस होत नाही, ते शक्य नाही. म्हणजे आधी प्रश्न वाचा मग पुस्तक वाचा, अरे तुला काहीच कळणार नाहीये प्रश्न वाचला असतात. म्हणजे हे विषयाला धरून आहे का, वेग आहे का, खरंच प्रिसाइजली हा प्रश्न पुस्तकातूनच विचारला, काय कळणार आहे. वाचलेलंच नाहीयेस ना आधी, किमान एकदा तरी वाचा आणि मग प्रश्न वाचा. मी आता तुम्हाला सांगताना काय बोललोय, तुम्ही तेच प्रश्न वाचा ज्या विषयाचा तुमचा अभ्यास झालेला आहे. मी तुम्हाला सगळे प्रश्न घेऊन डोळ्याकडून झाला असं म्हणलंय का. घातलं तर चांगलंच आहे, पण कळणार नाही. आपल्याला वाचताना हो ना, पण हा प्रश्नच तुला माहिती आधी, हे प्रश्न वाचला असतो. हा प्रश्न इतिहासाचा आहे, इतिहासात पानिपताबद्दल काहीतरी माहित होतं ना तुला आधी. काय आयुष्यात पहिल्यांदा पानिपत शब्द ऐकलाय. इकॉनॉमिक्सच्या काही टर्म्स आहेत जे तू आयुष्यात पहिल्यांदा वाचणार आहेस. हे अटर्नी जनरल आणि हे माहित होतं का आधीचं नाही, मग ते वाचताना कसं लक्षात येईल तुला. पुन्हा तेच म्हणतो, आधी एकदा तरी किमान वाचून काढा आणि मग PYQ त्या दृष्टीनं तो विचार करायचा. नाही, काहीतरी तिचा मुद्दा राहिला मध्येच राहायला सांगायचं. हा, तर दुसऱ्या वेळेस आणि थर्ड रिडिंगच्या वेळेस मात्र एक कोरं पान घेऊन बसायचं आणि त्या कोऱ्या पानावर जे खूप महत्वाचं वाटतं आता लक्षात नाही राहत आहे 2-3 वेळा वाचून, पण ते कोऱ्या पानावर लिहून काढायचं, ते एका टॉपिकचं. आणि ते कोरं पान त्या पहिल्या चॅप्टरच्या इथे लावून ठेवायचं. पहिला चॅप्टर से फॉर एक्झाम्पल 10 पानाचा आहे, तर ते 10 पानं म्हणजे काय असणार आहे, ते एक पान असणार आहे तुमचं. बाकी सगळं माहिती आहे, फक्त हे याच्यावरचं माहित नाही.